वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्येय जांगुलिकाय मान संसार हालाहल मोह शांतय. म्हणून सद्गुरू आणि सच्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसर. वेळेस सद्गुरू आणि सच्शिष्य ज्या वेळेला असतात त्यावेळेला कष्ट लागत नाहीत ईश्वर प्राप्तीसाठी. पण त्या दोघांचा हव्यास असा शब्द वापरलेला आहे. त्याला हव्यास असा शब्द काही खरं बरोबर नाही, कारण की असं आपल्याला वाटेल, पण समर्थांनी वापरलाय. त्याच्या पाठीवर काहीतरी भूमिका आहे. हव्यास याचा अर्थ हवं अशी जी आस असते त्याला हव्यास असं म्हणतात. हव्याची आस म्हणजे हव्यास. आता एक गोष्टी हव्याची आस असले, हव्यास असला, मटेरियलिझम खूप असेल तर तो हव्यास हा त्रासदायक असतोच, इतरांना सुद्धा स्वतःला सुद्धा. पण ईश्वराचाच हव्यास आहे तर तो काही तसा त्रासदायक नाहीये. देव पाहिजे असं वाटणं आणि तो अतिशयच पाहिजे असं वाटणं, या गोष्टी काही म्हणजे त्याला कमीपणा आणणारी गोष्ट नाहीये. सांगायचं म्हणजे असं की तुळशीदासांनी देखील एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझा जीव तुझ्यावरती जडू दे, असं देवाला म्हटलं त्यांनी. तर तो कसा जडू दे? तर एखाद्या लोभी माणसाचं मन द्रव्यावरती जसं जडलेलं असतं तसं जडू दे. कुणीतरी त्यांना असं विचारलं की अहो, एखादा कामुक माणूस असतो, कामना ज्याला खूप असतात असा, त्या कामी माणसाचा त्याच्या काम्य गोष्टीवरती जीव जसं जडेल तसं का नाही म्हणला तुम्ही? कारण की कामना खूप बलवत्तर असते. त्यामुळे काय, कामना खूप बलवत्तर असते ही गोष्ट खरी आहे, पण पुरली किती शांत होते. पण लोभाच्या बाबतीत तसं होत नाही, तो कधीच शांत होत नाही. तसं देवाच्या बाबतीतला माझा लोभ हा कधी शांत होऊ नये म्हणून मी लोभच असावा असं म्हटलं. म्हणून आपल्याकडे सुद्धा लोभ असू द्यावा असं म्हणण्याची पद्धत आहे. याचं कारण की तो शांतच होऊ नये. अशा रीतीने देवाच्या बद्दल लोभ असावा असं जसं तुळशीदासांनी म्हटलं, तसं या ठिकाणी यांनी हव्यास असावा असं म्हटलं की त्या दोघांचा हव्यास पुरे एकच एकमेकांना पूरक ठरतो. सद्गुरू आणि सच्शिष्य या दोन्ही शब्दांच्या मध्ये एक विशेष गोष्ट आहे की नुसते गुरु आणि शिष्य असं म्हटलेलं नाही. सद्गुरू आणि सच्शिष्य याच्यामध्ये जे समास अगोदर समर्थाने लिहिलेले आहेत, सद्गुरू म्हणजे काय, सच्शिष्य म्हणजे काय, हे सगळे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. मग सद्गुरूंच्या बाबतीमधला जो समास आहे त्याच्यामध्ये जे करामती दाखविते तेही गुरु म्हणजे ती परी ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. निरनिराळ्या प्रकारच्या करामती, काहीतरी जादू, अमुक तमुक हे सगळे दाखवतात, परंतु ते काही गुरु असं म्हणता येतं त्यांना, पण सद्गुरू असं काही म्हणता येत नाही असं त्याने म्हटलं. सद्गुरू नव्हे ते मोक्षदात. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. म्हणजे असं वेल डिफाईन्ड की तो नॉलेजेबल असला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे विद्वान या अर्थाने ज्ञान या असं म्हटलेलं. व सगळे
विद्वान या अर्थाने जो शब्द आहे तो विद्वत्ता यापेक्षा साक्षात्कारातनं आलेलं ज्ञान या अर्थाने आहे. विमळ ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान, म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये असं असं आहे म्हणून मी ज्ञानी आहे असं ठरवायला लागतं. तो काही ज्ञानीपुरुष नसतो किंवा चार लोकांनी त्याला सांगायला लागतं किंवा तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानी आहात. तर ते काही ज्ञानीपुरुष नसतं. निसंदिग्ध आत्मज्ञान त्याला योगाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारची व्यक्ती आणि त्याचे जे शिष्य आहेत ते त्याच्याकडे जे आलेले असतील ते ज्ञानच प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून आलेले असते. असे जे शिष्य आहेत की ज्यांना गुरूंच्याकडनं ज्ञानप्राप्तीच पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी ते सांगतील त्याप्रमाणे प्रयत्न करण्याची त्यांची तयारी आहे, ते सांगतील त्याप्रमाणे वागण्याची त्यांची तयारी आहे, अशा प्रकारचे सत्शिष्य. मग त्याला जे काही व्यावहारिक उदाहरणं दिली जातात ती उदाहरणं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की कल्याण स्वामी आणि का समर्थ रामदास. बरं, रामदास स्वामी म्हणले की कल्याणा छाटी असं म्हटल्यानंतर कल्याणाने उडी मारली, त्यांची छाटी उडाली सज्जनगडवरतून आणि त्या ठिकाणी खाली मोठी दरी होती आणि ते छाटी उडाल्यानंतर एकदम उडी मारून त्यांनी ती घेतली. आणि याला गुरुभक्ती असं त्याचं उदाहरण दिलं जातं. पण गुरुशिष्य संबंधांमध्ये या प्रकारचे उद्योग म्हणजे गुरुभक्ती नव्हे. म्हणजे आता सारखे गुरु उड्या मारायला सांगतात, शिष्य उड्या मारतात, असं काही याच्यामध्ये काही ज्ञानाचा काहीतरी संबंध असेल असं प्रकारचे कधीही उदाहरणं दिली जात नाही. त्या नको त्या गोष्टीची कौतुक भयंकर करायची आम्हा लोकांना सवय आहे की ते उलटे फांदीवरती बसले होते आणि ते फांदी तोडत होते. त्यांना उलटी फांदीवर बसून फांदी तोडायला सांगितलं आणि मग त्यांनी त्याप्रमाणे तोडली आणि ते विहिरीत पडले. आता केवढी मोठी गुरुभक्ती, गुरूंनी सांगितलं उलटी फांदी तोड म्हणून, पण गुरु कशाला असे उद्योग सांगतील, काही कारण नसतं. काही त्यांच्या नावावर ते खपवलेलं असतं आणि त्याच्यानंतर ते प्रचलित होऊन जातं. आणि तेच इतकी महत्त्वाची गोष्ट वाटते की कल्याण स्वामी रात्रभर ध्यान करत असत, त्याच्यानंतर दासबोध त्यांना मुखोद्गत होता, या सर्व गोष्टी सगळ्या बाजूलाच राहिल्या आणि ते फांदी तोडणे आणि विहिरीत पडणे एवढंच लोकांना कल्याण स्वामींच्याबद्दल माहिती आहे. या सगळ्या ज्या गोष्टी असतात या गोष्टींना एक भावनात्मक पातळी जरूर असते, परंतु ती गोष्ट ही गुरुशिष्य संबंधांच्या मध्ये प्रधान गोष्ट नसते. प्रधान गोष्ट म्हणजे शिष्याला ज्ञानप्राप्ती करून घेण्याची तळमळ असणं आणि गुरूंना ते त्याला सांगता येणं की कुठल्या मार्गाने जा, हा त्याच्यामधला मुख्य संबंध आहे. त्यामुळे त्या दोघांची ही उत्कट इच्छा, हव्यास या शब्दाची म्हणजे याची ज्ञानप्राप्तीची इच्छा आणि गुरूंची इच्छा त्याला ज्ञान प्राप्त व्हावं ही. गुरूंना काही स्वतंत्र इच्छा नसते, बाबा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तर मला किती फी देईल वाले ते सद्गुरू नसतात. मुख्य सद्गुरूचं लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती म्हणजे आत्मस्थिती असली पाहिजे. त्याचं त्या व्यक्तीला केवळ त्याचं थेरॉटिकल ज्ञान असून उपयोग नाही. हे थेरॉटिकल ज्ञान खूप लोकांना असतं, विद्वान लोक तर खूपच असतात, परंतु ते सगळ्याच्या सगळे संत नसतात. याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण सांगायचं म्हणजे जगामध्ये एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतके फिलॉसॉफीचे डिपार्टमेंट्स आहेत, त्या सगळ्या एवढ्या डिपार्टमेंटमधनं दरवर्षी किती संत बाहेर पडायला पाहिजे होते पण कधीही संत त्याच्यातनं बाहेर पडलेले दिसत नाहीत. याचं कारण हे आहे की शेवटी ते लोक शब्दज्ञानांच्या मध्ये आनंद मानतात, मिळवावं पण जरूर, परंतु तिथंच ते अडकून राहतात. त्या शब्दाच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचा वेध घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे शब्दाच्या अल्टिमेट स्थितीला जाते, पण त्याच्या पलीकडे जायचं असतं. ज्या ठिकाणी शब्द नाहीत अशा अवस्थेमध्ये जायचं असतं आणि ती गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये नुसत्या शब्दांच्या मुळे प्राप्त होत नाही. आणि ही गोष्ट डॉक्युमेंटेड आमच्या उपनिषदांच्या मध्ये आहे. नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या. प्रवचन ऐकून किंवा करून आत्मा प्राप्त होत नाही. मग एकाने मला विचारलं, आमच्या युवा केंद्रामध्ये पोरं असतात ते जाम प्रश्न विचारतात किंवा प्रवचनाने जर का आत्मा प्राप्त होत नाही तर मग आम्ही प्रवचनाला काय यावं असं त्याने मला विचारलं.
तर प्रवचनाने आत्मा प्राप्त होत नाही, हे समजण्यासाठी प्रवचनालाच यायला पाहिजे. त्याला कळणार कसं त्याशिवाय? एक एक्सटर्नल चौकट तयार होते. आपल्याला साधारणपणे त्याचे बॅकग्राऊंड वाटेल त्या ठिकाणी आपण उगीच चौकीत जात नाही. नाही तर गुरु आणि शिष्य यांच्यामधले संबंध म्हणजे गुरुने सांगितलेल्या शब्दावरती विश्वास, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा वगैरे, अतिशय त्या श्रद्धेची फार ओढाताण केली जाते की गुरूंवर श्रद्धा ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, ह्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. पण आम्हाला नक्की काहीतरी सांगा की ज्या गोष्टी निश्चित आहेत असं गुरु सांगत असतात. त्या श्रद्धा ठेवण्याचा भाग एवढ्याच पुरता मर्यादित आहे की त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मला ही स्थिती प्राप्त होईल असं मला पहिल्यांदा इंटेलेक्च्युअली पटलं पाहिजे. त्याचं एक फार छान उदाहरण आहे की एका गुरूंच्याकडे एक जण जातो आणि तो असं सूट बूट वगैरे छान असा रुबाबात, आणि तो जातो आणि त्याला विचारतो की मला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असं त्याच म्हणतो. आय वॉन्ट टू गेट रिअलाइज्ड. तर त्याच्यावर ते गुरु त्याला असं सांगतात की बाहेर पाऊस पडत असतो, यू गो आउट अँड स्टँड इन द रेन्स विथ युअर हँड्स अप. तर तो जातो तिथे आणि मग तो हँड्सअप करून तो रेन्समध्ये उभं राहतो आणि सगळा ओला बिला होतो वगैरे. आणि त्याच्यानंतर परत बोलवतात जरा वेळानं त्याला. आता तेवढ्या वेळात काही ज्ञानप्राप्ती झालेली नसते, तर त्याला विचारतात की हां, हाऊ डिड यू फील? तर ना की आय फेल्ट ॲज इफ आय वॉज स्टुपिड. त्याच्यावरती ते गुरु सांगतात दॅट इज द रिअलायझेशन. कारण ही गोष्ट ते म्हणले असं कसं तुम्ही म्हणता, तुम्ही सांगितलं पण तू मला विचारलं का नाहीस की पावसात उभं राहिल्यानंतर ज्ञान कसं प्राप्त होईल म्हणून, किंवा ज्ञानाचा ह्या असल्या गोष्टींशी काही संबंध आहे का? मग गुरूंनी काहीही सांगावं आणि शिष्यांनी काहीही त्यांचा अजिबात विचार न करता ऐकावं, अशा प्रकारे गुरु शिष्य संबंध नसतो. गुरूंनी जे सांगायचं ते आमच्या बुद्धीला पटलं पाहिजे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की असं केल्यानंतर निश्चितपणाने ज्ञान प्राप्त होऊ शकेल. असं मला जरी का प्रत्यक्ष नाही झालं तरी सुद्धा त्याची एक चौकट मला, आता शाळेत आम्ही जातो त्याच्यामध्ये शिकवतात ज्ञान प्राप्त होईल का असं वाटतं की या पद्धतीचं करिक्युलम आहे, या पद्धतीने आपण अभ्यास करावा, या गोष्टींचं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. ही गोष्ट आम्हाला जशी समजून जाते तसं गुरूंच्या बाबतीमध्ये आमच्याकडे पर्टिक्युलरली ह्या गोष्टीचं फार अवडंबर माजवलेलं आहे की, आणि काही काही ग्रंथांच्या मध्ये गुरूंची महती इतकी विलक्षण मोठ्या प्रमाणामध्ये मांडली गेलेली असते आणि त्या महती सांगण्याच्या नादामध्ये काही लिहिलेलं असतं. उदाहरणार्थ एका ग्रंथामध्ये की जर शंकर रागवले, भगवान शंकर रागवले तर गुरूंचं साह्य घेता येतं, पण जर गुरु रागवले तर शंकर सुद्धा मदतीला येऊ शकणार. आता याचा अर्थ काय, तर व्हेरी डेंजरस मॅन असं त्याचा अर्थ होतो. आता कशाला एवढं रागवतील ते पहिल्यांदा की शंकर सुद्धा मदतीला येऊ शकतो, काहीतरी असं त्यांचं मोठेपण प्रस्तुत करण्यासाठी काहीच्या काहीतरी गोष्टी लिहिलेल्या असतात. मुख्य सद्गुरूंचं लक्षण जे आहे ते म्हणजे त्या व्यक्तीला ही शुड बी अ रिअलाइज्ड पर्सन. त्याला हे माहिती पाहिजे की कशा रीतीने रिअलायझेशन होतं, माणसाला ज्ञान प्राप्ती कशा रीतीने होते, आणि त्याची एक निश्चित पद्धत त्यांना माहिती असते, त्यांनी ते आचरलेले असते. त्यानुसार त्यांना त्या मार्गाने गेल्यामुळे त्या मार्गाच्या मध्ये काय काय अडचणी असतात या सगळ्या गोष्टींची माहिती असते. म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्ही जर का घेतलं तर आम्हाला पण या अडचणी पुढे येऊ शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. म्हणून सद्गुरू आणि शिष्य गुरु आणि शिष्य आणि गुरु हा रूढला सास व्यवहार, हा रूढ व्यवहार आहे जे मतप्राप्ती प्रकार जाणावं. असं ज्ञानेश्वरांनी म्हणलं की ईश्वर प्राप्ती कशी होते हे जाणण्याच्यासाठी म्हणून गुरु शिष्य संबंध आहे. ते सोडून बाकीच्या इतर अनंत गोष्टी गुरु आणि शिष्य, आणि मग ते गुरु शिष्यांना कसे फसवतात वगैरे, आपण अनेक निरनिराळ्या वर्तमानपत्रांमधले अनेक हे येत असतात बातम्या. आता शिष्य पण फसतात, त्याला ते तरी काय करणार गुरु, कारण की त्यांना त्या शिष्यांच्या पण डोक्यामध्ये कसं येत नाही की बाबा हे काही मार्ग बरोबर नाहीत, असं मनात सुद्धा येत नाही. अशा प्रकारच्या गोष्टीला श्रद्धा असं म्हणत नाही.
श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवद्गीतेमध्ये वचन आहे. श्रद्धावान असेल तर ज्ञान प्राप्त होतं. पण श्रद्धेचा संबंध ज्ञानाशी आहे. आणि सर्वसाधारणपणे सर्व लोकांची श्रद्धा तुम्ही ठेवा, तुमचं सगळं चांगलं होईल. चांगलं होईल म्हणजे काय काय होईल, तर एकतर मुलीचं लग्न जमत नसेल तर जमेल वगैरे, या सर्व गोष्टींचीच ते श्रद्धा रिलेट केली जाते. पण त्याचा न्यायाशी काही संबंध नाहीये. प्रमोशन होईल श्रद्धा ठेवली की, म्हणजे काय काय असा आनंद गोष्टी त्या श्रद्धेशी संबंधित होतात. त्या श्रद्धेचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे का, की याच्यामध्ये मारुतीला तेल घाला, परीक्षेमध्ये तुम्हाला सॉलिड होईल. आता त्या दोन गोष्टींचा परस्पर संबंध आपल्याला लावता येत नाही बाबा, की मारुतीला तेल घालायचं आणि अभ्यास करायचा नाही, आणि याने एकदम मारुतीच सगळा अभ्यास करेल, रात्रभर जागेल. या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींना श्रद्धा म्हटलं जातं. आणि ही गोष्ट काही आमच्या शास्त्रामध्ये या गोष्टींना श्रद्धा म्हटलं जातं. श्रद्धा या गोष्टीचा व्याख्या शंकराचार्यांनी असं केलं, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धेवधारणम सा श्रद्धा. शास्त्रावरती आधारित म्हणजे सायन्सवरती आधारित जे गुरुवाक्य असतं त्या गुरुवाक्य सत्य आहे अशी बुद्धीची धारणा होणं, याला श्रद्धा असं म्हणतात. म्हणजे काहीतरीच गोष्ट नाही, एक गोष्ट तुम्हाला उपासनेचा मार्ग सांगणे हा गुरुचं मुख्य काम असतं, की जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची गुरु निधान दाखवे डोळे. म्हणजे निधान म्हणजे मुक्कामाचं ठिकाण किंवा ठेवा असे दोन अर्थ त्या निधान या शब्दाचे. मग तो गुरु असं दाखवून देतो की या मार्गाने गेलास की तुला ईश्वर प्राप्ती होईल, या मार्गाने गेलास की तुला गुप्तधन मिळेल वगैरे, असले भानगडी गुरु करत नाहीत. म्हणजे ते गुप्तधनाचे एजंट वगैरे नसतात किंवा एखादं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट वाले लोक असतात, तशा प्रकारचे गुरु असतात. असा एक लोकांचा समज आहे की आमच्या घरचं सगळं त्यांनी बघितलं पाहिजे, कारण की आम्ही त्यांचे भक्त आहोत, त्यामुळे आमच्या मुलांच्या नोकऱ्या, त्यांना मुलं होणं, त्यांची सगळी सुस्थिती वगैरे सगळं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट गुरूंच्याकडे आहे, असं लोक जे समजतात. अशा प्रकारची मूळ कल्पना अध्यात्मशास्त्राची नाही. मूळ कल्पना गुरु आणि शिष्य यांचा संबंध ज्ञानाशी संबंधित आहे. आणि तो जो ज्ञानाशी संबंधित असलेला भाग आहे त्याच्यामध्ये त्याला शिष्यांना ते नीटपणाने त्या दिशेने प्रोत्साहित करतात, एक तर प्रेरणा देतात. दुसरा जो भाग आहे की ज्या बाबतीमध्ये, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम याच्यामध्ये शास्त्र आणि गुरुवाक्य याच्यामध्ये शास्त्राच्या मध्ये एका तत्वाचे आम्हाला अनुभव घ्यायचा आहे, आणि त्या तत्वाचा आम्हाला अनुभव घेण्याच्यासाठी या मार्गाने ते होईल असं जे गुरु सांगतात. उपासनेचा मार्ग, त्या उपासनेच्या मार्गाने ते होईल अशा प्रकारे मी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की हो असं होऊ शकेल. मुख्य गोष्ट सांगतात काय की शांतपणाने बसा. पहिली गोष्ट म्हणजे जे तत्व विश्वामध्ये सगळीकडे आहे तेच तत्व तुमच्या शरीरामध्ये आहे. तुम्ही काही विश्वापासून वेगळे नाही आहात, त्यामुळे तुमच्या शरीरात जो परमात्मा विश्वात आहे तोच परमात्मा तुमच्या शरीरामध्ये आहे. त्या विश्वात सगळीकडे जाऊन परमात्मा शोधत बसण्यापेक्षा स्वतःच्या आतमध्येच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. हे आपल्याला बुद्धीला पटून जातं की हो बाबा खरीच गोष्ट आहे की विश्व सगळीकडे फिरत बसलं तरी देखील देव काय आपल्याला असा एकदम गेलो आणि त्या क्रॉसिंगवरती देवच मला भेटला असं काय होत नाही. त्या ठिकाणी बाह्य जगामध्ये अशा रीतीने तो भेटत नसून तो आंतरिक स्थितीमध्ये प्राप्त होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करावं, त्याच्यानंतर एखादा मंत्र घ्यावा आणि मंत्र घेऊन हळूहळू आपल्या सेल्फवरती लक्ष फोकस करावं. अशा प्रकारचं जे मार्ग आहे, आंतरिक उपासनेचा मार्ग आहे, त्यामुळे तुम्हाला आतमध्येच त्या ईश्वराची अनुभूती येईल, तत्वाचं दर्शन होईल. या पद्धतीने तुम्ही गेलात तर असं गुरु जे सांगतात त्या मार्गावरती, मग त्याचे मंत्र वेगळे वेगळे असतील, थोड्याशा पद्धती वेगळ्या वेगळ्या असतील, पण मेन सेंट्रल थीम ही आहे टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. ही त्याची मेन थीम आहे, सेंट्रल थीम. आणि याला स्वरूपाचं अनुसंधान असं म्हटलं जातं. मुख्य साधूचं लक्षण समर्थाने सांगताना सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोनी आपण जना वेगळा. मेन थीम ही आहे की स्वतःच्यामध्ये असलेल्या तत्वाशी तो आतून संबंधित राहून बाह्य जगात व्यवहार करू शकतो, कुणीही करू शकतो म्हणजे.
पण ते आतमधल्या तत्वाशी संबंधित कसं व्हायचं ते समजून कसं घ्यायचं हा मार्ग गुरु प्रकाशित करत असतात. म्हणून शिष्य आणि गुरु यांच्या बाबतीमध्ये ही एक गोष्ट आहे की श्रद्धा म्हणजे या मार्गाने चालता चालता मला ते निश्चितपणाने प्राप्त होईल असं मला बुद्धीला वाटल्यानंतर मग मी त्या मार्गाने चालायचं. म्हणजे प्रॅक्टिकल असतं की नाही एखादं, त्या प्रॅक्टिकलची एक थेरी असते आणि मग त्या प्रॅक्टिकलची थेरी असते, त्या थेरीला धरून आपण प्रॅक्टिकल करतो. त्यावेळेला असं जर का सांगितलं की हे दोन पदार्थ एकत्र केले की असा पदार्थ तयार होतो वगैरे, तर माझा नाही विश्वास याच्यावर, मी नाही करत. असं कोणी म्हणत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण की हे असं करून ते असं होतं आणि ते प्रत्यक्ष पडताळून पाहतो. ही जी सायन्समधली गोष्ट आहे तीच गोष्ट अध्यात्मामध्ये तितक्याच स्वच्छपणाने करता आली पाहिजे. म्हणून ही गोष्ट मी प्रॅक्टिकलची थेरी मानत नाही असं कोणी म्हणत नाही. प्रॅक्टिकलची थेरी नाही मानत तर नापास होशील, बाकी काय. प्रॅक्टिकलची थेरी तुला मानायच लागेल आणि तुला प्रॅक्टिकल करायलाच लागेल. तर हे जे प्रॅक्टिकलच्या थेरीवरती विश्वास ठेवणं आहे, या आणिक प्रयोग करणं आहे, या विश्वास ठेवण्याला श्रद्धा असं म्हणतात. यू हॅव टू ॲझ्युम समथिंग की ह्या अशा प्रकारची गोष्ट होईल, परंतु मला इंटेलेक्च्युअली पटलेलं आहे आणि होईल, मी प्रयत्न करतो. आणि त्यानुसार जो कोणी नीट स्वच्छ मार्ग समजून घेऊन त्या गोष्टीच्यासाठी म्हणून प्रयत्न करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल. इतका सरळ आणि स्वच्छ आमच्याकडे मार्ग आहे आणि त्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणारा जो आहे प्रामाणिकपणाने, त्याला सच्शिष्य असं म्हटलं जातं. त्या सच्शिष्य म्हणजे गुरूंची सेवा करणारा असा त्याचा व्याख्या केलेली नाही. ते गुरु शिष्य संबंधामध्ये सेवा करणे हा एक मोठा भाग असतो की गुरूंची सेवा करायची. मग गुरूंची सेवा करायची म्हणजे मग काय काय करायचं, तर त्यांना निरनिराळे पदार्थ आणून देणे. बरं ते तरी खातील किती, हा पहिला महत्वाचा भाग आहे की बाबा तुम्ही समजाल का एवढे आणून दिलं खातील किती. खूप सेवा खूप सेवा खूप सेवा. मग पाय दाबून दिले तर 1-2-3 हजार शिष्य पाय दाबतात. का करतील ते गुरु बिचारे. या सगळ्या सेवा ज्या आहेत या सगळ्या बाह्य आहेत. मुख्य गुरूंची सेवा म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणे, बास, बाकी काहीच नाही. गुरूंची सेवा इज इक्वल टू त्यांचे अंग रगडून देणे आणि त्याच्यानंतर मालिश करत बसणे. या गुरूंची सेवा, या समाजामध्ये या सगळ्या गोष्टी, पैसे देणे त्यांना, त्यांचे कार्य असतं, आपण त्यांना सेवा करायची आणि मग आपला त्यांचा संबंध संपला. आपण काय पण करायला मोकळे, ते पण काय पण करायला मोकळे. या प्रकारची सेवा ही गुरुसेवा नव्हे. गुरुसेवा याचा अर्थ गुरूंनी सांगितलेल्या प्रमाणे वर्तन करणे. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं गुरूंनी की बघ तू बोलताना ना कोणाला दुखवणार नाहीस असं बोलायचं, मग ते मी पाळणं ही गुरुसेवा आहे. की फाडकन कोणाला तरी बोललं की त्याचा चेहराच पडला पाहिजे. तर हे जे आहे तू असं करू नकोस असं गुरूंनी सांगितलं, तर मग मला स्वतःला मोल्ड करायला लागतं आणि ते मला जे स्वतःला मोल्ड करायला लागतं त्याला तप असं म्हणतात. पांडुरंग शास्त्र्यांनी छान म्हटलेलं आहे की सकाळी 5:30 वाजता उठून मी साधना करणार आहे असं ठरवलेलं असेल तर 5:30 वाजता उठताना पांघरुण जे आहे ते काढायचा, जो रेजिस्टन्स आतनं निर्माण होतो तो रेजिस्टन्स सहन करणे आणि उठणे याला तप असं म्हणतात. आणि गोष्ट बरोबर आहे की एव्ही तेव्ही काय असतं ना की ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही एका गोष्टीचा इनर्शिया असतो. इनर्शिया म्हणजे एव्हरीबॉडी ट्राईज टू बी इन द सेम स्टेट ऑफ मोशन. म्हणजे ज्या मोशनच्या फेजमध्ये आहे, इफ इट इज इन द स्टेट ऑफ मोशन it tries to be in the state in that state of motion. If it is static, it tries to be static. म्हणजे जर का वेगात असलं तरी देखील त्या वेगाचं सुद्धा एक हे असतं, इनर्शिया असतो. बघा आपण कार चालवायला लागल्यानंतर त्या एका विशिष्ट वेगातनं आपल्याला कमी करावं असं वाटत नाही. सिग्नल आला की आपल्याला त्रास होतो. याचं कारण आपलं तिचं इनर्शिया डेव्हलप झालेला असतो. आमच्याकडे पोरांना जर का सांगितलं ना की तू अमुक एक गोष्ट घेऊन येशील का, तर मोटरसायकलवर तर तो गेला तर डेफिनेटली नाही घेऊन येणार, कारण की तो थांबतच नाही. कारण की इनर्शिया असतो, वेगाचा पण इनर्शिया असतो आणि हलायचंच नाही अशा प्रकारचा पण इनर्शिया असतो. म्हणून इनर्शिया जसा फिजिकल इनर्शिया असतो तसा एक इंटेलेक्च्युअल इनर्शिया असतो की सूक्ष्म काही समजून घ्यावं असं वाटत नाही. जाऊ दे ना, पाठ करून टाकू समजून घेण्याच्या ऐवजी. असं जेव्हा होतं त्यावेळेला काय होतं की खूप प्रेशर डेव्हलप होतं, कारण की पाठ केल्याने समजलेलं नसतं आणि आपण पाठ केलेलंच लिहिणार असतो.
आणि मग त्याला आपल्याला कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला समजलं नाही आपण लिहितो आहोत, मग काय बरोबर येईल का नाही येणार, मग देवाच्यावरती विश्वास, श्रद्धा, हे जे काही प्रकार आहेत, ही गोष्ट आमचं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या, अंडरस्टँड, असं कृष्णमूर्ती म्हणायचे, अंडरस्टँड. सगळ्या गोष्टीच्या मध्ये समज जर का डेव्हलप नाही झाली तर मग तुम्हाला नेहमी कॉन्फिडन्स राहत नाही. मग ऑल द टाइम पहिली गोष्ट काय करायचं असेल, रिटेनिंग पॉवर इज अ सेपरेट थिंग, पण अंडरस्टँडिंग इज फर्स्ट थिंग. समजून घेणं ही पहिली गोष्ट आहे की कळून घेतलं मग त्याच्यानंतर ते राहील नाही राहणार, डेफिनेटली राहतं. समजून घेतलं तर जास्ती लवकर लक्षात राहतं, समजून न घेताच पाठ केलं तर ते लक्षात राहत नाही. तशाच प्रकारे अध्यात्मशास्त्रामध्ये की काहीतरी होईल, मग कुठला तरी मंत्र जपा 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 जपा, पण त्याचा इफेक्ट काय होणार आहे हे मला कळलं पाहिजे. मी अगदी तुम्हाला सांगतो की आता हे अथर्वशीर्षाचे पुस्तक त्याच्यावर तुम्हाला वाचायला मिळेल, परंतु आता सगळेजण म्हणतात की त्या गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरा अर्धेंदुलसीतम तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. म्हणजे काय विचारलं तर आपल्याला माहिती नाही. गणादिम पूर्व उच्चार म्हणजे गण या शब्दातला पूर्व म्हणजे पहिला, जो ग असा हे वर्ण आहे त्याचा पहिल्यांदा उच्चार करा, ग. वर्णमालेतला अ आ इ ई याच्यातला जो वर्णांच्या मधला आदी म्हणजे पहिला आहे, वर्णादिम तदनंतर म्हणजे ग म्हटल्यानंतर नंतर अ, ग, आणि मग त्याच्यानंतर अनुस्वार परतरा, त्याच्यावरती अनुस्वार म्हणजे गम, हा त्या मंत्राचा उच्चार आहे. वर्णादिम तदनंतर अनुस्वार परतरा अर्धेंदुलसीतम. अर्ध इंदू म्हणजे अर्धचंद्र, अर्धचंद्र, इंदू याचा अर्थ चंद्र, अर्धेंदुल इंदू, लसितम याचा अर्थ शोभणारा, अर्धचंद्राने शोभणारा. अर्धचंद्राने शोभणारं काय, तारेण रुद्धम. तार या शब्दाचा अर्थ ओंकार असा आहे. अर्धचंद्राने शोभणाऱ्या ओंकाराने रुद्ध म्हणजे युक्त करून हा मंत्र तुम्ही म्हणा, म्हणजे गंग असं न म्हणता ओम गंग असं म्हणा, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे आम्ही वर्षानुवर्ष म्हणतोय, परंतु हे आम्ही एकदम समजून घेऊन म्हणा की त्याचा अर्थ काय हे समजलं पाहिजे. म्हणून अर्धेंदुलसीतम तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. हे मनु या शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे, हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. फिनिश. म्हणजे आम्ही हेच पुन्हा ज्या वेळेला म्हणू त्यावेळेला अरे 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 ह्याचा असा अर्थ आहे, असं समजलं पाहिजे. म्हणून कुठलीही उपासना ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला त्या उपासनेच्या पाठीमागे एकंदर भूमिका असते आणि ती भूमिका समजून घेतली पाहिजे. ती भूमिका समजून घेणं ही ज्या वेळेला स्टेट ऑफ माइंड असते त्यावेळेला तो सचिशियस. पण नुसतंच मी काहीतरी करतो आहे आणि त्याच्यातनं काहीतरी होईल असं ॲझम्पशन किती वर्ष करायचं. ॲझम्पशन न करता मला एक्झॅक्टली कळलं पाहिजे हे काय आहे, का म्हणून मी असं करायचं, याचा अर्थ काय आहे हे मला कळलं पाहिजे. असं प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या उपासना ज्या आहेत त्या सगळ्या उपासनांच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट होते. मी एक याच्यावरती बरेच लोक असतात काय की एक विशिष्ट कृती करायची आणि का त्याच्यानंतर एक मंत्र म्हणायचा कृती करायची, मंत्र म्हणायचं कृती करायची, मंत्र म्हणायचं कृती करायची. म्हणजे त्याला त्या मंत्राचा त्या कृतीशी संबंध काय आहे, एकंदर या मंत्राचा अर्थ काय आहे हे अजिबात माहिती नसतं. म्हणून मंत्र आणि कृती याच्यावरून मला एक दाखला द्यावासा वाटतो आणि तो छान आहे. म्हणजे इथं अगदी ॲप्रोप्रिएट आहे म्हणून तुम्हाला सांगतो की एका माणसाला घोडा विकत घ्यायचा असतो आणि घोडा विकत घ्यायचा असतो तर आता कुठनं घेणार घोडा म्हणून चौकशी करतो तर एका आश्रमामध्ये घोडा विकायला ठेवलेला असतो. आता आश्रमामध्ये घोडा विकायला ठेवलेला असतो तर त्या आश्रमामधल्या घोड्याचा तो जातो विचारतो, तो म्हणतो की घोडा तर चांगला आहे परंतु आश्रमामध्ये म्हणजे आध्यात्मिक वातावरणात वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही साध्या घोड्यांसारखं त्याच्यावरती स्वार होऊन त्याला चालू शकत नाही. मग काय करायला लागतं म्हणजे की त्याच्यावरती बसल्यानंतर देवाची कृपा असं म्हणायला लागतं. देवाची कृपा असं म्हटलं की तो जातो आणि शांती 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 म्हटलं की थांबतो. आता
त्याला काय वाटतं की काहीतरी गंमत करत असेल म्हणून तो घोड्यावरती तो बसतो उडी टाकून आणि त्याला टाच मारतो वगैरे. तो काही घोडा हलत नाही, जाम हलत नाही. तो निर्णय आवाज वगैरे काढून तो हलायला बघतो पण तो काही हलत नाही. मग तो देवाची कृपा म्हणतो तेव्हा तो घोडा चालतो. आणि जसं जसं देवाची कृपा म्हणतो तसं तसं तो घोडा जोरात चालायला लागतो. त्याला खूप मजा वाटते. देवाची कृपा म्हटलं की जोरात पळायचं, देवाची कृपा म्हटलं जोरात पळायचं. वेगात पळता 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 त्याला समोर दिसतं की तो एकदम खड्डा आला. आता तो एकदम डिचमध्ये जाणार तो घोडा. तर आता थांबवला तर पाहिजे म्हणून तो नेहमीच्या पद्धतीने थांबवायला बघतो. तो लगाम ओढून अमुक तमुक वगैरे काही केलं तो थांबत नाही. आता म्हणतो मेलोच आपण. पण त्याला तेवढ्याच आठवतं शांती शांती म्हणायचं. म्हणून तो एकदम शांती 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 म्हटल्यानंतर तो घोडा एकदम त्या खड्ड्याच्या काठावरती उभा राहतो. तो म्हणतो देवाची कृपा. आता हे लक्षात घ्या की त्या घोड्याला जसं नुसतं शब्द आणि कृती शब्द आणि कृती शब्द आणि कृती एवढंच कळत असतं तसं आमचं उपासना होते. शब्द आणि कृती शब्द आणि कृती त्याचा अर्थच माहिती नाही. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेलं फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु माहेर अनाथांचे. म्हणजे गुरु शिष्यांना सांगताना त्या गोष्टीचं विवरण करून सांगतात की बाबा रे हे असं असं कर. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गुरु शिष्य संबंध हा ज्या पद्धतीने लोक घेतात की बाबा गुरु शिष्यांना काही आज्ञा करतील, काही कशाला आज्ञा करतील, त्यांनी ते त्याप्रमाणे करायला पाहिजे असं काही नसतं. गुरु कशाला वाटेल तशी आज्ञा करत बसतील. तुम्ही तुमचं जीवन चांगलं जगा हे सांगतात गुरु. त्याच्यानंतर तुम्ही तुमची कर्तव्य नीट पार पाडा हे सांगतात गुरु. त्याच्यामध्ये तुम्ही ईश्वराचं अनुसंधान ठेवा ही गोष्ट सांगत असतात. कारण ईश्वर प्राप्तीचा मार्ग समजून सांगणे हेच गुरूंचं त्यांचं कार्य आहे. ते सोडून गुरूंना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. मग ते गुरूंचं आमच्या खूप मोठं तिकडे एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याला मदत लागते वगैरे काही नाही लागत. सद्गुरू या प्रकारचे उद्योग काय करत बसले. ते शिष्यांना ज्ञान देण्याचं एक महत्त्वाचं कार्य करत असतात आणि ज्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे त्यांनाच ते देतात. लोकांच्या पाठीमागे लागून 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 त्यांना ज्ञान देत बसणे हा पण गुरूंचा उद्योग नसतो. आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारलं पाहिजे की कशा रीतीने या ज्ञानाची प्राप्ती संसारी माणसाला होते. पार्वतीने पण हाच प्रश्न भगवान शंकरांना विचारला. किम मार्गेण भो स्वामी देही ब्रह्ममयो भवेत. देहामध्ये असलेला जीव हा ब्रह्ममय कसा होईल असा पार्वतीने प्रश्न विचारला शंकरांना. आणि शंकरांनी सांगितलं की गुरुदर्शित मार्गेण, गुरुदर्शित मार्गाने तू साधना कर. आणि त्या साधनेच्या मध्ये मुख्य गोष्ट काय तर ही गोष्ट की अनित्यम खंडयेत सर्व. सर्व अनित्य आहे ते थांबव. म्हणजे जे नित्य आहे तुझ्या आतमध्ये जे नित्य तत्व आहे त्याचा तुला अनुभव येईल. अनित्य काय आहे असं तिने विचारलं तेव्हा त्याने सांगितलं जे जे काही तुझ्या मनात येतं ते सगळं अनित्य. एकदम सुंदर. अनित्यम खंडयेत सर्वम. कुठलं अनित्य? यत किंचित आत्मगोचरम. जे जे काय अंतःकरणामध्ये येत असतं ते सगळं अनित्य. मग नित्य येण्याच्यासाठी म्हणून करायचं काय? शांत हो. एखादा मंत्र घे, शांतपणाने बस. मस्तकामध्ये मंत्र चालू ठेवायचा. त्याच्यानंतर हळूहळू त्या मस्तकाच्या मध्ये चाललेल्या मंत्रातनं हळूहळू स्ववरती सेल्फवरती अटेन्शन फोकस करायचं. हा मध्यवर्ती मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे आणि सर्व संतांचा हाच मार्ग आहे की शेवटी आतमध्ये असलेलं ईश्वर तत्व आपण पाहतो, आतमध्ये असलेला देव आपण पाहतो. तर तो पाहायचा म्हणजे असं डोळ्यांनी आतमध्ये काहीतरी देवाचं इमॅजिनेशन नाही करायचं. जे प्रिन्सिपल आहे, जे तत्व आहे ते मला समजून येईल आतमधून. आणि ते तत्व सेल्फ या स्वरूपामध्ये आहे. त्या सेल्फवरती फोकस करता 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 तुम्हाला रिअलायझेशन ऑफ सेल्फ होतं आणि त्याला आत्मज्ञान आत्मदर्शन म्हणतात.
आणि आत्मज्ञान आणि आत्मदर्शन यांच्यासाठी म्हणून ज्यांचे परस्पर संबंध आहेत त्यांना सद्गुरू आणि सत्शिष्य असं म्हणतात. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य हे ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला दोघांना उद्देश एकच आहे. ज्ञानप्राप्ती हाच दोघांचा उद्देश आहे. मग ईश्वर प्राप्ती ज्ञानप्राप्ती या दोन गोष्टी एकच आहेत. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. मग तुम्हाला जर का त्या ईश्वर प्राप्ती किंवा ज्ञानप्राप्ती हा जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या बाबतीमध्ये सहजपणाने तुम्हाला गुरु मार्गदर्शन करतात. त्याच्यामध्ये काही बाह्य आचार विचार पण सांगितलेले असतात की हे करा, ते करा, ते करा. याचं कारण काय की अंतःकरणाची एक मशागत होण्याची आवश्यकता असते. आपलं काही माइंड एकदम प्रिपेअर्ड नसतं या सर्व गोष्टींच्यासाठी. मन एकदम ज्ञानप्राप्तीच्यासाठी म्हणून तयार असतं असं नाही. आपण संसारामध्ये वावरणारे लोक असतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला छान इंटरेस्ट असतो आणि त्याप्रमाणे संसार करावा, जीवन जगावं चांगलं. पण ज्ञानप्राप्तीचा पण एक नैसर्गिक इंटरेस्ट माणसाला असतो. म्हणजे जितका नैसर्गिक संसाराचा इंटरेस्ट असतो माणसाला तितकाच नैसर्गिक माणसाला ज्ञानप्राप्तीच्यासाठीचा इंटरेस्ट असतो. त्याला असं वाटतं की आपलं ज्ञान प्राप्त करून द्यावं. हे माणूस आहे म्हणून मुख्यतः माणसाला असलेल्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत या कॅपॅबिलिटी मधली ही सर्वात महत्वाची कॅपॅबिलिटी आहे की प्रिन्सिपल समजून घेणे. ऑल द टाइम प्रिन्सिपल समजून घेणे. म्हणून माणसाची प्रगती याचमुळे झाली की प्रिन्सिपल समजून घेणं. प्रत्येक तत्वाचं प्रकृतीच्या तत्वाची सुद्धा प्रिन्सिपल्स समजून घेतल्यामुळेच माणसाची आजपर्यंत एवढी प्रगती झालेली आहे. ती एक नॅचरल इन्स्टिंक्ट ऑफ माइंड, ह्युमन माइंड आहे की प्रकृतीची सुद्धा तत्व त्याचे प्रिन्सिपल्स काय ते समजून. ते न करता आम्ही काहीतरी करतो आणि मग त्याला सेवा म्हणतो आणि मग ते गुरुसेवा याचा एक मोठा अवडंबर प्रचंड सगळ्या समाजामध्ये. मी एका मठामध्ये एक जण भेट देतो त्यावेळेला पाहतो की गुरु तर तिथं नाही आहेत परंतु शिष्य काम करत आहेत. मग त्यातला शिष्य एक जण असतो तो खड्डा खणत असतो आणि दुसरा माती टाकत असतो. ती जी काढलेली माती आहे तीच टाकत असतो त्याच्यामध्ये. त्याने विचारलं की हे तुम्ही काय करताय म्हणून. म्हटलं गुरुसेवा आहे. गुरुने आम्हाला सांगितलं, गुरूंचं सांगितलेलं काम करतो. तर गुरुने तुम्हाला काय खड्डा खणा आणि माती टाका परत बुजून टाका असं सांगितलं नाही. गुरुने काय सांगितलं की खड्डा खणायचा त्याच्यामध्ये एक जण रोप लावतो. आमच्या तिघांच्या पैकी एक जण खड्डा खणतो, एक जण रोप लावतो आणि एक जण माती टाकतो. पण रोप लावणारा आज आला नाही पण आम्ही आमचं काम का सोडू. माती कुठल्याही प्रकारचा विचार न करता काहीतरी करत बसणे म्हणजे गुरुसेवा नव्हे. गुरुसेवा जर त्यांनी काय सांगितलं ते समजून घेणं ही पण गुरुसेवाच आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुमची सेवा. खूप मोठी गोष्ट आहे. चिंतन हे तुमची सेवा. रामकृष्णांच्या तिथे ज्या वेळेला म्हणजे रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर त्या बेलूरच्या मठामध्ये रामकृष्णानंद म्हणजे शशी महाराज ते रामकृष्णांचे शिष्य ते सगळी व्यवस्था बघायचे. आणि विवेकानंद त्यावेळेला त्या शिष्यांना हे सांगत होते. म्हणजे जे इतर जे साधक होते त्यांच्याशी वेदांत चर्चा करत होते. तर ते वेदांत चर्चा करताना त्यांची आरतीची वेळ झाली म्हणून त्यांनी घंटा वगैरे वाजवून आरतीची वेळ म्हणजे इथं वेदांत चर्चा रंगात आलेली आणि त्यांनी एकदम स्टॉप केलं. तेव्हा विवेकानंद म्हणले काय रे तुझी ती घंटा हलवणे आणि दिवे गोळवाळणे म्हणजेच ठाकूरांची सेवा आहे आणि ही वेदांत चर्चा म्हणजे ठाकूरांची सेवा नाही का. म्हणजे त्यांनी एक असं एक व्यापक हे केलं की जो जो प्रयत्न ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून होत असतो, चिंतन असो, मनन असो, जप असो, तप असो, ध्यान असो, हे सगळं गुरुसेवा आहे. म्हणजे गुरुसेवा नावाची एक स्वतंत्र गोष्ट नाही. तर आम्ही ईश्वर प्राप्तीसाठी जो जो काही प्रयत्न करतो ते सगळे प्रयत्न म्हणजे गुरुसेवा. एक व्यापक अर्थ या गोष्टीचा आहे आणि सर्व संतांना हाच अर्थ अभिप्रेत आहे.
म्हणून बाबा बेलसरेंनी जेव्हा गोंदवलेकर महाराजांना असं म्हटलं की मला तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं, काहीतरी तुमच्यासाठी करावं असं वाटतं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुमच्या स्वतःसाठी करा म्हणजे मला मिळेल. तुम्हाला एवढं गुरूंना शिष्याला ज्ञान देण्याच्यासाठी म्हणून एवढं उत्सुकता कशाला पाहिजे? शिष्याला पाय असेल तर घेईल ज्ञान. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी फार समजून सांगितलं. हे संत हृदय असतं आणि त्याच्यामधली त्यांची भूमिका कशी असते. म्हणजे एक तर गुरु आणि शिष्य याच्यामध्ये केवळ आध्यात्मिक कन्सल्टन्सी असं नातं नसतं. त्याच्यात एक वेगळी आत्मीयता असते. आणि ती आत्मीयता कशी असते तर त्याने सांगितलं की गाईच्या स्तनामध्ये दूध येतं पण ते स्तनांना काही गोड लागत नाही. जेव्हा ते वासरू पितं त्यावेळेला गोड लागतं. त्याप्रमाणे माझ्याजवळ असलेलं ज्ञान ज्या वेळेला तू ग्रहण करशील त्यावेळेला मला आनंद होतो. म्हणजे ही गुरु आणि शिष्य यांच्यावरला संबंध. किंवा दुसरा एक त्यांनी दृष्टांत दिला असा की बाळका लेवी जे लेणे ते बाळक काय जाणे. लहान मुलगा आहे 1 वर्षाचा वगैरे अगदी लहान असतं आणि त्याला निरनिराळे जरीचे कपडे त्याच्यानंतर दागिने बिगिने घातले असतात. त्याचा बर्थडे असतो त्यावेळेला ते रडत असतं. त्याला ते अजिबात आवडत नसतं. ते टाकून द्यावं असं वाटत असतं त्याला. हे आपण बघतो म्हणजे नाही. पण ते आईला मात्र ते बघायला छान वाटतं. काय गोड दिसतंय आज आई म्हणजे. तसं तुझं सुख ज्या वेळेला तुला प्राप्त होतं त्यावेळेला तुला जरी कळत नसलं तरी मला आनंद होतो म्हणून मी ते देतो. हा माझा स्वार्थ. हे गुरु शिष्य संबंधामध्ये गुरूंची भूमिका काय असते ते सांगतो. या सगळ्या संबंधांच्या मध्ये कित्येक ठिकाणी असं आपल्या या सगळ्या संबंधांच्या मध्ये एक महत्वाचा भाग आहे की तो केवळ उपासना हा एकच भाग आहे अशातला भाग नाही. केवळ उपासना हा भाग आहेच आहे. म्हणजे जी त्यांनी उपासना सांगितली ती उपासना करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. केवळ आपला कोणातरी आम्ही आता शिष्य झालो आता गुरु बघून घेतील नावाचा जो तो अध्यात्मशास्त्राला ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या सगळ्या सहज सगळीकडे रूढ होत असतात. त्यातला हा एक भाग आहे की आता गुरु बघून घेतील आपण आता एकदा त्यांचा अनुभव घेतला. मग फार छान गोष्टी माहिती आहेत. म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी लोकांनी लिहिलेल्या इतक्या अप्रतिम असतात त्या. एका चर्चमध्ये म्हणजे असा खेडेगावाच्या बाजूचं चर्च आणि त्या ठिकाणी त्या एका या ख्रिश्चन मिशनरीनेच ही गोष्ट सांगितलेली म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिकडे म्हटलं की खूप उंदीर झाले आमच्या तिकडे. आणि मग उंदीर झाले काही झालं तरी ते काही जाम जाईच नात. आम्ही अनेक प्रयत्न केले. त्यांना मारायचे प्रयत्न केले. नंतर दुसरीकडे त्यांना कुठेतरी खाद्य ठेवण्याचे प्रयत्न केले. काही केलं ते काही उंदीर जाईना. मग म्हणले आम्ही एक प्रयोग केला आणि तो प्रयोग केल्यानंतर थोड्या दिवसात सगळे उंदीर कमी झाले आणि काही येईन असे झाले म्हटले. तर ते म्हणलं काय प्रयोग केला. त्याचा मित्र दुसरा सांगितलं. म्हणजे 2 ख्रिश्चन मिशनरी एकमेकांशी बोलत असतात. मित्र असतात. म्हणलं काय नाही आम्ही त्यांना बाप्तिस्मा दिला म्हणजे अनुग्रह आणि तेव्हापासून ते येत नाही. तसं असतं की एकदा आम्ही काहीतरी घेतला मंत्र घेतला की आमचा त्यांचा संबंध संपला. आता काय तिकडे जाण्याची गरज नाही काय नाही. असं जे भूमिका आहे की आता गुरु काहीतरी बघतील वगैरे मंत्र ज्या अर्थी दिला त्या अर्थी त्यांची जबाबदारी. असं नसतं. शिष्याने तो मंत्र घेऊन त्याच्यानंतर स्वतःची डेव्हलपमेंट करणे हा असतो त्याच्यातला भाग आहे. पण गुरु शिष्य संबंध हा जो भाग आहे याच्यामध्ये अनेक अँगल्स आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्य हे कसे असावेत याची अनेक उदाहरणं आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये आहेत. जे कोणी बघितलं असेल तर त्यावेळेला गजानन महाराजांची आठवण येते कारण की इथे त्यांची उपासना नित्य चालते म्हणून मला विशेष त्या गोष्टीवरती बोलायला उत्साह आहे की गजानन महाराजांच्याकडे त्यांचं आता
खूप मोठं आश्चर्य गजानन महाराजांच्या बाबतीतलं म्हणजे पहिलं मोठं आश्चर्य म्हणजे ज्या वेळेला ते भास्कर पाटील म्हणून होते त्यांच्या तिथे विहिरीवरती गेले होते. भास्कर पाटलांच्या इथे खूप रणरणतं ऊन होतं, अजिबात त्या सगळ्या परिसरामध्ये पाणी कुठेही नव्हतं पंचक्रोशीमध्ये. आणि हे तिथं गेले आणि चालत, आणि त्यावेळेला भास्कर पाटील त्या ठिकाणी काम करत होते शेतामध्ये. त्यांना स्वतःसाठी पाणी त्यांनी खांद्यावरून वाहून आणलेलं होतं, इतकं पाणी कमी होतं तिथे. तर त्यावेळेला मला थोडं पाणी दे म्हणले, तर ते पाणी दे म्हटल्यानंतर ते म्हणले की काय दीन दुबळे वगैरे कोणी असतील, कुणीतरी समाजाला उपयोगी पडणारे असतील, त्यांना मी पाणी देईन, तुला कशाला पाणी देऊ वगैरे असं थोडंसं उपमर्दकारक बोलले. ते म्हणजे ठीकच आहे म्हणून. आणि मग महाराज तिकडे पलीकडच्या विहिरीवरती गेले आणि तेव्हा त्याचं लक्ष होतं, अरे काय चाललं तिकडे कुठं जातो म्हणे, त्या विहिरीला 12 वर्षात पाणी नाही आहे असं म्हटल्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी विहिरीच्या वरती आवाहन केलं आणि त्याला मोठा पाझर फुटला आणि पाणी लागलं. हा मोठा चमत्कार. आणि त्याने ते बघितलं आणि त्याला एक मोठं आतून स्फुरण लक्षात आलं की हा माणूस देवच आहे, ज्याच्या आवाहनाने असं पाणी लागतं तो देवच आहे. आणि मग महाराज म्हणले की आता काय की तुला आता पाणीच पाणी झालेलं आहे, आता बागायती कर, आता आनंदामध्ये राहा. त्यावेळेला तेवढपर्यंत त्याची मूर्ती पालटून गेलेली होती आणि तो म्हटला की आता परत मला तुम्ही संसारामध्ये गुंतवू नका, मला ईश्वरप्राप्ती पाहिजे आहे. आणि ईश्वरप्राप्ती पाहिजे आहे तर तुमच्याच रूपामध्ये देव असताना मी आता पुन्हा या शेती आणि या बागायती आणि मोठेपण याच्यामध्ये कशाला राहू. आता हा एक मोठा चमत्कार आहे की शेतकरी माणूस म्हणजे विहिरीला पाणी लागलं हा जो चमत्कार आहे, याच्यापेक्षा हा मोठा चमत्कार आहे की शेतकरी माणूस आहे तो आपलं शेत सोडून जाणार नाही. त्याच्यामध्ये पाणी नसलेल्या शेताला एकदम एवढं पाणी लागलं की ते बागायती करता येईल एवढं पाणी लागलं तर तो जन्मात कधी सोडून जाणार नाही. पण त्या भास्कर पाटलांनी तिथल्या तिथे सगळं शेत आपल्या घरच्या लोकांना देऊन टाकून तो सरळ महाराजांच्या बरोबर निघून गेला, कारण की यांच्याजवळच मला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आता हे विहिरीला पाणी लागण्यापेक्षा मोठा चमत्कार भास्कर पाटलाच्या बाबतीमध्ये आहे. सर्व शिष्य जे गजानन महाराजांचे होऊन गेले त्या सगळ्या शिष्यांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट जर का तुम्ही बघितली तर कुठल्याही शिष्याने महाराजांना म्हणजे जे त्यांचे अंतरंग शिष्य जे महाराजांच्या पोथीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे त्यांच्यापैकी कोणीही महाराजांना कोणतीही आई गोष्ट मागितलेली नाही. आणि आम्ही आज जे उपासना बघतो तिथं आई गोष्ट मागण्यासाठीच माणसं जातात. आणि अशा प्रकारचे एक व्यक्ती म्हणजे एक जण त्यासाठी म्हणून गेलेला होता आणि महाराजांच्या जवळ जाऊन त्यांनी जसं सांगितलं की मला म्हणजे प्रार्थना अशी केली की चांगली बायको मिळू दे, त्याच्यानंतर भरपूर पैसा मिळू दे, म्हणजे उत्तम घरदार वगैरे असं सगळं हरी जाकडे म्हणून माणूस होता. तसा हुशार माणूस असलाच पाहिजे तो महाराजांच्या जवळ मागताना चांगली बायको मिळू देत असं पहिल्यांदा मागितलं. पहिले म्हणजे बायको मिळाल्यानंतर चांगली होऊ दे हे डिफिकल्ट असतं, त्यामुळे ऑलरेडी चांगली बायको ते मागितलं. चांगली बायको मिळू देत वगैरे ही गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर पैसा छान संसार छान होऊ देत. त्यावेळेला महाराजांनी थुंकून त्याचा एकंदर उपहास केला की अरे संसार सोडून परमात्मा मिळवण्याच्यासाठी म्हणून माणसाने माझ्याकडे यावं, त्याच्या ऐवजी तू संसार सुखच मागत बसला. पण तरी देखील महाराजांनी त्याला पुरेसे पैसे दिले लग्न करण्याच्यासाठी, त्याला अजून काही काही गोष्टी दिल्या आणि त्यांनी सांगितलं बाबा आता सुखाने संसार कर पण त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्मरण ठेव. म्हणजे एक प्रकारे सांभाळून घेण्याची प्रवृत्ती असते. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी त्याचा उपहास केला. हे पोथी वाचणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की काय वाटेल ते महाराजांच्या जवळ मागितलं, पण असा हा हरिजाकडे हा प्रत्येकाच्या मध्ये असतो. सगळे प्रत्येक माणसामध्ये हरिजाकडे असतो आणि तो महाराजांना असलंच काहीतरी मागत असतो. मुख्य गोष्ट ह्या लोकांनी त्यांच्याकडे जसं की या भास्कर पाटलाच्या बाबतीमध्ये आश्चर्य करण्यासारखी गोष्ट की ज्यावेळेला त्याला कुत्रा चावला त्यावेळेला माणूस तर
म्हणेल की कुत्रा चावला, आता आपण पहिल्यांदा डॉक्टरकडे जाऊ, काहीतरी इंजेक्शन टोचून घेऊ. त्याच्यावर येईल की नाही, महाराजांच्या समोर मला उभं करा. माझं वैद्य तिथं बसलेले आहे गजानन. तर ते महाराजांनी सांगितलं की अरे तुझं आयुष्य आता संपलेलंच आहे आणि का तुला थोडंच आयुष्य आहे, तेवढ्याच आयुष्यामध्ये तुला जे काही करायचं ते, तर तुला पाहिजे असेल तर वाढून देतो. पण तो म्हटलं नको महाराज, तुम्हाला योग्य ते काय कळतं. आणि त्यानंतर त्या माणसाने कुठल्याही प्रकारची गडबड केली नाही. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. सर्व वेळपर्यंत तो त्यांच्याजवळ होता, परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला एवढेच दिवस राहिलेले आहेत, 2 महिने, त्याच्यामध्ये भास्कर पाटीलांनी घराची वगैरे व्यवस्था वगैरे असं काही लावलं नाही. तो शांत राहिला. असं कधी शक्यच नाहीये. तर आपण जर का त्याचा विचार केला आपण की एखादी व्यक्ती गुरूंच्या वचनावरती इतका विश्वास ठेवते आणि मग त्याच्यानंतर तो अगदी शांत राहिला, त्यांच्या बरोबर राहिला, त्यांच्या सेवेत राहिला. महाराज म्हणले की कुत्रं चावल्यानंतर माणूस पिसाळतो तसं तुझं होणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून राहिला. त्याने कुठलंही औषध पाणी केलं नाही. नाही तर माणसाला असं काही झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा काय तर डॉक्टरच आठवणार ना. एक म्हातारं बुवा होते आणि त्याच्यानंतर अगदी शेवटची वेळ आलेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता काही हे नाहीये म्हणून, आशा नाहीये. तर मग सगळे लोक आले. मग त्या सगळे लोक आल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा काही इच्छा आहे का म्हणून. त्यांना विचारा म्हणले. डॉक्टरच म्हणले की त्यांना विचारा काही इच्छा आहे का वगैरे, कारण की अगदी शेवटची वेळ आहे. मग त्यांच्या मुलाने कानात विचारलं बाबा काही इच्छा आहे का. तर ते म्हाताऱ्याने हो आहे म्हणलं. तर काय इच्छा आहे. दुसरा डॉक्टर बोलवा. आता शेवटपर्यंत माणसाला आपल्या शरीराची अशा प्रकारचं कोणीतरी काळजी घ्यायला पाहिजे आणि आपलं आयुष्य जाता कामा नये, अशा प्रकारची भूमिका असते. पण हा माणूस गुरूंच्या वरती सोडून दिलं म्हणजे किती सोडून दिलेलं आहे याचा विचार आपण करूच शकत नाही. की 2 महिने तुला आयुष्य आहेत म्हटल्यानंतर शांतपणे स्वीकार, त्याच्याबरोबरच राहणे, त्याच्यानंतर ते त्यांच्या सेवेमध्ये राहणे. त्याच्यानंतर महाराज म्हणले की आपण इकडं जाऊ, त्याच्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ, तिथे कुत्र्याच्या विषयावरती औषध. काय करायचं म्हणलं की तुम्ही तिकडे बाळापूरच विष निघून गेलेलं म्हणलं, तुम्ही सांगितल्यानंतर आता काही मला नको. आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे तुम्हीच आमचे त्र्यंबकेश्वर. आता ही गोष्ट जो बोलतो किंवा गुरूंच्या ठिकाणी ईश्वर भाव ठेवणे, याचा प्रत्यक्षिक म्हणजे हा भास्कर पाटील आहे. मग त्यांची ज्यावेळेला कथा आम्ही वाचतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की किती उंचीची गोष्ट आहे. सहसा असं माणूस करू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी त्यांची जायची वेळ आली त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता आज तुझी जायची वेळ आहे. त्या दिवशी पण ते शांत होते. काहीतरी फोनाफोनी करतायत, अरेंजमेंट करतायत वगैरे काही नाही. जायची वेळ चला. फार सोपी गोष्ट नाही. आपण ज्या वेळेला पोथी वाचतो त्यावेळेला त्या पोथीमध्ये दिलेल्या गोष्टी वाचताना आपण सहज पुढे जातो. पण त्या ठिकाणी थांबल्यानंतर असं लक्षात येतं की ही माणसं किती उंच पातळीवरती जीवन जगली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तो उत्तरेकडे मुख करून त्या ठिकाणी त्यांना साधना अंतर्मुख व्हायला सांगितलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता सगळ्या वृत्ती थांबवून टाक वगैरे असं सांगितल्यानंतर त्याप्रमाणे त्यांनी वृत्ती शून्य अवस्थेमध्ये समाधी घेतली. तर आता ही गोष्ट काय एकदम जमेल का माणसाला सांगा. त्यांची अगोदर महाराजांच्या जवळ अशा प्रकारची साधना झालेलीच असली पाहिजे जी पोथीमध्ये आलेली नाही. एखादा सांगितलं की जरा डोळे बंद कर आणि मस्तकामध्ये लक्ष केंद्रित कर आणि वृत्ती थांबून टाक, जमायला पाहिजे ना. त्या माणसाला ते जमण्याच्यासाठी त्यांनी अगोदर तसं सगळं केलेलं असलं पाहिजे. गुरूंच्यावरती श्रद्धा तर विलक्षणच आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण त्यांनी योगमार्ग निश्चितपणाने आचरलेला आहे.
आणि शांतपणाने त्याने देह सोडला. ही अगदी क्लायमॅक्सची गोष्ट मला वाटते. म्हणजे गुरु शिष्य संबंधांच्या मध्ये सुद्धा सहसा इतका गुरूंच्या वचनावरती विश्वास असणं की 2 महिने त्यांनी आयुष्य राहिले म्हणून त्यांनी 2 महिने आयुष्य राहिले. जे काही आहेत ते महाराज आहेत आणि ते कृपा करतात. अनेक शिष्यांच्या बाबतीमध्ये हे महाराजांच्या जीवनामध्ये कितीतरी लोक होऊन गेले आणि कित्येक लोक श्रीमंत पण होते खूप. जसे की गोपाळराव बोटी वगैरे हे प्रचंड श्रीमंत होते. प्रचंड श्रीमंत म्हणजे 12,000 एकर जमीन होती. म्हणजे बाकीच्या तर गोष्टी तर होत्या, मालगुजारी अमुक तमुक वगैरे, हे सगळ्या प्रचंड श्रीमंत लोक होते. पण त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये महाराजांचं व्यक्तिमत्व असं काही उजळून दिसतं प्रत्येक ठिकाणी की ते गोपाळराव बोटी महाराजांना भेटायला आले होते आणि नागपूरला आपण यावं अशी माझी इच्छा आहे अशी म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले, चला. चला म्हणजे आत्ताच लगेच, म्हणजे असं काही प्लॅनर बघतो वगैरे नथिंग डुईंग. म्हणजे ते डायरेक्ट गेले आणि किती 4-6 महिने तिथं राहिले त्यांच्या शांतपणाने. आणि ज्यावेळेला ते हरी पाटील न्यायला आले त्यावेळेला डायरेक्ट निघाले. कशामध्ये गुंतलेले कसं नसतं माणूस, अशा प्रकारचा ज्ञानी पुरुष कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतलेलं कसं नसतं, त्याचं उत्कृष्ट उदाहरण गजानन महाराज. आणि त्याच्या शिष्यांचं खूप कौतुक आहे. मुख्य गोष्ट म्हणजे शिष्यांचं कौतुक. म्हणजे आता हे बाळाभाऊ वगैरे हे तर अगदी, किंवा गणेशप्पा, हे सगळे ज्या वेळेला त्यांना भेटले महाराजांना, त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर ते दादासाहेब खापर्डे, आत्मारामपंत जोशी हे असे श्रीमंत लोक होते ते खूप. आणि त्यांच्याकडे महाराजांच्या पूजा. आणि त्यावेळेला या लोकांनी त्यांच्याकडे बघितलं त्यावेळेला त्या चंद्राबाई म्हणजे गणेशप्पाच्या बायकोला मनात इच्छा आली की या माणसाला, या साधूला आपल्या घरी न्यायला पाहिजे. तो गणेशप्पा म्हटलं, गप्प बस, काहीतरी बडबडू नकोस, हे एवढे श्रीमंत लोक आहेत, यांना सुद्धा आपल्या घरी महाराजांना आणायला किती त्रास पडला. तेव्हा ती बाई म्हणते की नाही, हे लोक असतात ना, साधू लोक, हे गरिबांच्या कैवारी असतात म्हणले आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात. किती विश्वास असेल त्या बाईचा, किंवा एवढ्या श्रीमंत लोकांनी एवढी मोठी पूजा, काय झालं तरी माझ्या मनातला भाव आहेच आहे. म्हणजे तुम्ही श्रीमंत असा गरीब असा या गोष्टीला महत्व नसून तुमच्या मनातला भाव हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे ऐश्वर्य किती आहे याला काही महत्व नसून तुमच्या मनातल्या भावनेचं ऐश्वर्य किती तुमच्याजवळ यालाच महत्व आहे. आणि महाराजांनी दिला प्रतिसाद की अरे तुझं घर कुठं आहे, तुझ्याकडे यावंसं वाटतं, असं स्वतःच म्हणले. याचं कारण की त्या बाईची अत्यंत उत्कट इच्छा, त्या गणेशप्पाची पण. हे कितीतरी लोक भेटले. आत्माराम पंत जोशी होते, त्याच्यानंतर दादासाहेब खापर्डे होते, बचूलाल अगरवाल होते, त्याच्यानंतर व्यंकटलाल होते. हे सगळे श्रीमंत लोक होते. पण या सगळ्या श्रीमंत लोक असले तरी हे जे लोक होते साधे लोक, की गणेश अप्पा वगैरे किंवा बाळाभाऊ म्हणे, पाहिल्यानंतर त्याने ठरवून टाकलं की हे आपलं मुक्कामाचं ठिकाण आहे, महाराज हे आपलं मुक्कामाचं ठिकाण आहे, हे त्यांनी ठरवून टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जीवन जे पहिल्यांदा समर्पण करून टाकलं. इतर लोकांना असं वाटलं की महाराजांच्या पायी जीवन समर्पण करू, पण ते करू शकले नाहीत. आणि हे लोक करू शकले, कारण की कितीही माणूस लहान असला मोठा असला तरी त्याचं वैयक्तिक जीवन सांभाळण्याची त्याची एक आवड असते. आणि गुरूंच्या पायी समर्पित व्हायचं आहे अशा प्रकारची प्रेरणा हे फार कमी लोकांच्या जवळ असते. सगळ्यांनी सोडून गुरूंच्या पाठीमागे फिरावं असं अजिबात अभिप्रेत नसतं. परंतु या लोकांचं वैशिष्ट्य हे आहेच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व लोकांच्या मध्ये काही ना काहीतरी असं एक विशेष गोष्ट होती. त्या साळूबाई म्हणून होत्या, त्यांचे काही जणांचे असे ओझरते उल्लेख आलेले आहेत की ते जे साळूबाई म्हणून होते किंवा ते केदार म्हणून होते, त्यांचे असे ओझरते उल्लेख पोथीमध्ये आलेले आहेत. पण त्या साळूबाई ज्या वेळेला महाराजांच्या दर्शनाला गेल्या त्यावेळेला अतिशय तरुण होत्या, 16-17 वर्षाच्याच होत्या. आणि ते बालविधवा होत्या. म्हणजे आणि साळू तू मठामध्ये लोकांना जेवायला घाल, त्याने देव तुझं कल्याण करेल, नारायण तुझं कल्याण करेल असं महाराज म्हटल्यानंतर या बाईनी
तिथं महाराज असताना आणि महाराज गेल्यानंतर एकंदर 70 वर्ष मठाची सेवा केली, एका शब्दावरती की मठामध्ये जेवायला. पण ती दुसरीकडे कुठे गेलीच नाही त्याच्यानंतर, ती तिथंच राहिली आणि 70 वर्ष ती मठाची सेवा करत राहिली. आता या समर्पणानं काय म्हणावं, ही गोष्ट काही तरुण व्यक्ती आहे, तरुण मुलगी आहे, तिच्या मनात असं येणं शक्य आहे की बाबा आपण दुसरं लग्न करावं, आपला संसार नाही. महाराज भेटले इनफ. त्यांनी सांगितलं की तू मठाची सेवा कर, हे माझं जीवित कार्य, असं तिच्या मनात येऊन तिने ते सगळं जीवन समर्पण करणं, ही गोष्ट अनपॅरलल आहे. मग आपण असं करायला जाऊ नये की बाबा तिने तसं केलं म्हणून मी तसं करीन, असं करायला जाऊ नये. आपण आपल्या आपल्या मेंटल स्ट्रक्चरनुसार करावं. परंतु ह्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात की किती सखोलतेने या सर्व लोकांच्या मनामध्ये श्रद्धा किती, विश्वास किती, हा एक आपला आणि त्यांचा बघण्याचा भाव हा एक वेगळा असतो. आपण बुद्धिनिष्ठ माणसं असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ॲनालिसिस, चिकित्सा हा आपला स्वभाव आहे. तो काही फार मोठा चूक आहे याच्यातला भाग नाही. पण यांचं पण दर्शन फार विलोभनीय आहे. जसं तो पितांबर इतका काहीच नाही ना, तो इतका गरीब माणूस, शिंपी, आणि की ज्यावेळेला त्या बंकटलालांच्या बरोबर महाराजांच्या इथं बंकटलालना ते भाकरी आणायला सांगतात माळणीच्या घरामधनं, आणि काही हा म्हणतो की पाणी आणून देतो पाहिजे तर म्हणून, तर त्याला सांगतात की पाणी आण म्हणून, ओढ्याचं पाणी घेऊन ये. आता ओढ्या इतका खराब झालेला, त्याच्यावरती गुरांनी घाण केलेली, त्याच्यानंतर त्याला पाणीच नाही जवळपास. तो म्हणतो महाराज आपली मर्जी असेल तर मी दुसरीकडनं पाणी आणून देतो. आता याच्यामध्ये बघा की गुरुराया असा पहिला शब्द त्याच्या मनामध्ये येतो, मुखातनं येतो, आणि तुम्हाला आपली मर्जी असेल तर मी दुसरीकडनं पाणी आणून देतो, मग त्या ओढ्याची परिस्थिती वाईट आहे म्हणून. आता हा माणूस कोणी फार मोठा शिकलेला आहे, अमुक आहे तमुक आहे असं नाही, परंतु गुरुशिष्य संबंधांच्या मध्ये गुरूंनी केलेली आज्ञा जी आहे त्याच्यामध्ये जर का बदल करायचा असेल तर आपल्या मर्जीनुसार करता कामा नये, त्यांच्या मर्जीनुसार करायला पाहिजे, हे तत्व शिकून गेला तो. आपली मर्जी असेल तर मी दुसरीकडनं पाणी आणतो असं म्हणतोय तो. महाराज ते ओढा वगैरे खराब झालेला मी दुसरीकडनं आणतो असं नाही म्हणला. आपली मर्जी असेल तर, या शब्दाला विलक्षण महत्व आहे. माणसं पहिली गोष्ट म्हणजे गुरूंचं वाक्य हे साधं वाक्य आहे, हे खरं तर ओढ्यातून पाणी आण, पण ती त्यांनी आज्ञा समजली. सर्वसाधारणपणे माणसं गुरूंची आज्ञा सुद्धा साधं वाक्य समजतात आणि त्यांच्या आपल्या मर्जीप्रमाणे बदल करतात त्याच्यामध्ये. हा माणूस थोडं सुद्धा मर्जीप्रमाणे बदल करायला तयार नाही. तुमची मर्जी असेल तर दुसरीकडनं आण. तर मला म्हटलं नाही, मला तिथूनच पाहिजे, तिथूनच आण असं म्हटल्यानंतर तो जो तुंबा घेऊन निघाला त्याच्यामध्ये त्याच्या मनात असं आलं नाही की तिथं ते पाणी मिळेल कसं. आता त्याला माहिती आहे की महाराजांनी सांगितलं म्हणजेच मिळणार. मग हा जो विश्वास आहे की आता महाराजांनी सांगितलं म्हणजे तिथं मिळणारच, आता आपण आपलं डोकं नाही चालवायचं. म्हणजे तिथं जिथं जिथं पाणी टेकू तिथं तिथं पाणी लागून ते तुंब्यात भरलं वगैरे, या सगळ्या गोष्टी तर आश्चर्यकारक वाटतीलच आपल्याला, परंतु या माणसाचं वागणं किती मर्यादाशील आहे हे बघण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते जे पाणी आणून ज्यावेळेस दिलं त्यावेळेस तो काही म्हणलं नाही की महाराज केवढं आश्चर्य, हो काय पाणी लागलं वगैरे, काही नाही. त्याच्या मनात असं आलं की ज्यांच्या कृपेने हे पाणी लागलेलं आहे त्यांना हे कळणारच ना, आपण कशाला सांगायला जायचं. म्हणजे न बोलता त्याने ती जी सेवा केली, हे सगळे शिष्य, हे सगळे विलक्षण अशा विविध प्रकाराने सगळ्या वेगळ्या वेगळ्या शिष्यांना महाराजांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रोत्साहित केलं. त्यांचे त्यांचे जे मार्ग आहेत ते मार्ग सुद्धा तसे तसे अबाधित ठेवले. जसं तर व्रजभूषण पंडित होता, तो पंडितच होता, ज्ञानीपुरुष होता. आणि त्याची पूर्व गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये तो सेनानी होता. त्याच्यानंतर तो तिकडे येऊन राहिलेला होता. 50-55 वर्ष तरी वय त्याचं असलं पाहिजे त्या काळामध्ये. महाराजांचं त्यावेळेला साधारणपणे 36 वर्ष 36-37 वर्ष वय असेल. आणि ते महाराज त्याला म्हणतात की बाळा व्रजभूषणा. म्हणजे आता बघा की इतका मोठा माणूस आहे तो, आणि महाराज त्या मानाने तरुण आहेत भरपूर,
पण त्याचा बाळा ब्रजभूषण होईल. आणि तो पण जो काही शरण जातो, जे काही सूर्याला तो रोज अर्घ्य देणे म्हणजे संध्या करणे, गायत्री मंत्र, सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कार घालणे, हे करून बघतोय तर महाराज बघितलं तर त्याला लक्षात येतं की महाराज हा ज्ञानी पुरुष आहे. आणि त्याच्यानंतर ईश्वरभाव त्याच्या मनात निर्माण होतो. आणि ईश्वराला जे जे करतो, जे मी सूर्यात जो ईश्वर पाहतो तोच इथं बसलेला आहे, म्हणून सगळे उपचार, पूजा उपचार त्यांना करतो, त्यांना 12 नमस्कार घालतो, त्यांची आरती करतो, हे सगळं करतो. त्यावेळेला महाराज त्याला उपदेश करतात की तुझा कर्ममार्ग तू सोडू नकोस. कर्मकांडात्मक उपासना जी त्याची आहे, हे काय कर्मकांडात्मक उपासना करतो, ध्यान करत असं त्याला म्हणलं नाही. जो माणूस जी उपासना करतो ती उपासना घेऊनच तो ईश्वरापर्यंत जाऊ शकेल, अशा प्रकारची महाराजांची भूमिका होती. त्याने ती श्रद्धेने, निष्ठेने केली पाहिजे. आणि ती भूमिका या सगळ्या शिष्यांचे वेगळ्या एकंदर मनोभूमिका होत्या. पण त्या सगळ्या मनोभूमिकांना एकाच चॅनलमध्ये घालायचा महाराजांनी प्रयत्न नाही केला. त्यांच्या मनोभूमिकेनुसार त्यांचा विकास होईल ही भूमिका धरून ते अगदी त्यांच्याकडे आलेले जे तेलंगी ब्राह्मण होते की ज्यांना वेदोच्चार येत नव्हते आणि कधी चुकीचे वेदोच्चार करत होते, त्यावेळेला महाराजांनी त्यांचे वेदांचे उच्चार सुधारून दिले. हे बरोबर नाही, अशा रीतीने जे काही तुम्ही पटका बांधलेलं आहे त्याचं काहीतरी किंमत बाळगा, अशा रीतीने वागू नका, विद्येची किंमत करा. त्यावेळी चुकीचा उच्चार झाला तर तिथं थांबलं पाहिजे, पुन्हा चूक सुधारली पाहिजे. सगळ्या लोकांना त्यांचा मार्ग तुम्ही उत्कृष्ट रीतीने आचारा. जे काही तुम्ही उपासना करता आहात त्या सर्व उपासनांच्या मध्ये या ब्रह्मगिरी गोसावी त्याच्यामध्ये ते जळत्या पलंगाचा प्रसंग आहे की त्याने अगोदर नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका याच्यावरती प्रवचन केलं होतं. आणि मग ते महाराजांचा पलंग पेटल्यानंतर या ब्रह्मगिरी महाराज नैनम दहती पावका करून दाखवा. बस कुठला महाराज इतका घाबरला. त्याला भास्कर पाटलांना म्हणलं की त्याला धरून आणलं. भास्कर दणदणीत माणूस, त्याला धरून आणलं त्याला. महाराज मी शिरापुरी खाणारा माणूस, बाकी मला येत असं स्वच्छ म्हणलं. मग त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला महाराजांनी त्याला बोध केला. मुख्य म्हणजे एखाद्याची टर उडवणं हा काही सत्पुरुषांचा उद्योग नसतो. त्याला सांगितलं की अरे हे सगळे ज्ञानी पुरुष, ते सगळे ज्ञानी पुरुषांनी जे प्राप्त करून घेतलं, जे भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे ते तुला येतं आहे, तर तेच तू का करत नाहीस? या सगळ्या गावभर या प्रकाराने विद्वत्ता गाजवत आणि का शिरापुरी खात का फिरत राहिलेला आहेस? ज्ञानप्राप्ती करून घे. त्याला इतकी उपरती झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या शिष्यांना घेऊन तो निघून गेला. याचं कारण असं आहे की त्या माणसाला सुद्धा नुसती टर उडवणे हा महाराजांचा हेतू नाही आहे. त्या माणसाने त्याच्याच मार्गाने पुढे जावं अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणून गुरूंची भूमिका काय असते की जी व्यक्ती ज्या पातळीवर असेल त्या पातळीवरून वरच्या पातळीला ती कशी जाईल एवढं पाहणं हेच माझ्या एकंदरीत सगळ्या कार्याचं सूत्र आहे असं गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ती सर्व गुरूंची भूमिका असते. किंवा ते असं सांगत नाही तो ओम नमः शिवाय जप करते, हे याचा कर रामकृष्ण हरी म्हण, असं उगीच काहीतरी उलटापालट करण्याची गरज नसते. सगळ्या मंत्रातनं एकाच परमेश्वराची आराधना होत असते, हे गुरूंना माहिती असते. कुठल्याही उपासनेला धरून तुम्ही त्या ईश्वरापर्यंतच जात असता. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही एक मध्यवर्ती गोष्ट सांभाळा की ती म्हणजे तुमच्या आतमध्ये ईश्वर आहे हे विसरू नका. त्याचा वेध घेण्याचा जरूर प्रयत्न करा. तुमची जी काही उपासना करत असाल ती उपासना करा. कुठले भावात्मक रीतीने प्रतिसाद तर कितीतरी प्रकाराने महाराजांनी दिलेला आहे. आणि शिष्यांनी पण ते सगळा त्यांचा जो भाव प्रगट केलाय तो इतका आश्चर्यकारक आहे की ते गोष्टीला आपण पुंडलिक भोकरे तर जो वारी करायचा आणि का त्याच्यानंतर त्याला ज्या वेळेला त्याचं मानसिक डिस्ट्रॅक्शन करायचा प्रयत्न झाला, दुसऱ्या गुरुकडे नेण्याचं वगैरे, महाराज स्वप्नात आले वगैरे, आणि मग महाराजांनी त्याला जे सांगितलं त्याच्यामध्ये महाराज मी तुम्हाला शरण आहे आणि मला तुम्ही पादुका द्या असं म्हटल्यानंतर पादुका तुला देईल म्हणून सांगितलं. पादुका देईन म्हणून सांगितल्यानंतर
तो जो सकाळी उठल्यानंतर आवरला आणि डायरेक्ट गावाच्या वेशीमध्ये जाऊन बसला. याचं कारण की महाराज पादुका देत म्हटल्यानंतर ते येणारच आहेत. आता काय मी घरातच बसेन, येईल की पादुका, असं नाहीये. महाराजांच्या पादुक्यात मी समोर जायला पाहिजे, हा जो भाव आहे. किंवा महाराजांच्या पादुक्यात आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका यायच्यात आपल्याकडे, आपण येतील ना, आपण पेपर वाचत बसू, येतील पादुका, हा काय भाव नाही त्याला. महाराजच येणार आहेत पादुकांच्या रूपाने, अशा प्रकारची त्याच्या मनामधली श्रद्धा आहे. आणि तो सरळ त्या वेशीमध्ये जाऊन बसला. तर झामसिंग राजपूताला महाराजांनी सांगितलं होतं की या पादुका त्या पुंडलिक बोकरेला दे म्हणून. आणि हा ज्या वेळेला तिथे वेशीमध्ये पाहिला त्यावेळेला त्याला समजलं की ह्याला आणि त्यांचं काहीतरी असं कनेक्शन आहे डायरेक्ट, कारण त्या काळामध्ये काही मोबाईल फोन नव्हते किंवा काहीच नव्हतं. तर त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी पण तो विषय काढला नाही, तिथे त्याला पादुका दिली. त्यांनी पण वेशीत पादुका मागितली नाही, कारण की वेश गावाची ही काही पादुका देवाणघेवाण करण्याची जागा नव्हे. त्या पादुकाचं महत्व सांभाळलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याला घरी नेलं आणि मग त्याला विचारलं, मग मोठ्या कौतुकाने त्या पादुका त्याला दिली. म्हणजे याची श्रद्धा बघा की महाराज स्वप्नात सांगितलं त्या अर्थी पादुका पाठवणार आहे, तर आपण जाऊन त्याचं स्वागत करायला बसलो पाहिजे. हा जो अंतःकरणातला भाव आहे, हा भाव हे गुरूंनी सांगितलेलं साधन करणे हा एक भाग झाला, पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दल असलेला जो भाव आहे हा त्याच्यातला मोटिव्ह फोर्स असतो. नुसता साधन करणे ही एक गोष्ट माणसं करतात, पण त्याच्या पाठीमागे हा जो मध्यवर्ती भाव आहे किंवा नाही महाराजांनी सांगितलं. जसं भाऊसाहेब महाराज केतकर म्हणून गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते आणि का ते बाबा बेलसरे तिथंच राहत होते ना, त्या केतकरांच्या तिथे. त्या भाऊसाहेब महाराजांनी एकदा सांगितलं बाबांना की 11 कोटी नामजप पूर्ण झाला, 11 कोटी. तर म्हणले केवढी तरी मोठी, आता इतके वृद्ध होते त्यावेळे म्हणलं की भाऊसाहेब केवढी तरी मोठी गोष्ट झाली, आपण काहीतरी उत्सव करू. बाबा म्हणले. तर ते म्हणले काय 11 कोटी जप पूर्ण होणं काही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट नाहीये म्हणले. तर मग त्यांना आश्चर्य वाटलं बाबांना. म्हणलं मग तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट कोणती? महाराज माझ्या आयुष्यात आले ती सर्वात मोठी गोष्ट. किती बघा. मग ते म्हणले की महाराज तुमच्या आयुष्यात आले ती सर्वात मोठी गोष्ट आहे, तर मग तुम्ही एवढा जप कशाला केला? त्यांना आवडत होता ना, म्हणून केला. आता गुरूंच्या बद्दलच्या प्रेमातनं साधना घडणे, ही गुरूंच्या बद्दलच्या प्रेमातनं साधना घडणे ही केवढी तरी मोठी गोष्ट. नुसती साधना कोरडेपणाने करणे आणि भावात्मक रीतीने साधना करणे या दोन मध्ये विलक्षण फरक पडतो. याचं कारण का, तर कोरडेपणाने सर्व गोष्टी मेकॅनिकल होत जातात आणि अस्तित्वाची जाणीव जी आपल्याला पकडायची असते ती भावनेने जशी अस्तित्वाची जाणीव धरली जाते ती केवळ इंटेलेक्च्युअली धरली जात नाही. तर भावनेची विलक्षण महती सगळेजण सांगतात की भावात येते देव. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा तुझा आणि माझा जर का व्यवहार व्हायचा असेल तर भक्तीचा भाव देणं घेणं हाच व्यवहार होऊ शकेल असं ते भगवंताला. तसं या सर्व शिष्यांच्या मध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी एक विशेष गोष्ट आहेच आहे. तो भाऊ कवर उदाहरणार्थ तो जो त्याला मनात आलं की पिठलं भाकरी असं सगळं महाराजांना घेऊन द्यायचं आणि त्या मोठ्या भाऊजाईला सांगायचं कसं, पण तिने पण मनातलं ओळखलं, त्यांनी सांगितलं, तिने ते तयार करून दिलं. हा उशिरा गेला, एसटी सुटून गेलेली होती. महाराज त्या ठिकाणी इतर काही अन्न न घेता वाट पाहत बसले. ही सगळी गोष्ट कारण हा गेला त्यावेळेला हा गप्पच उभा राहिला, कारण की याला बाकीच्या सगळ्या लोकांना पण कळालं की महाराज कोणाची वाट पाहत आहेत आणि कशासाठी जवळची वाट पाहत आहेत. पण मग त्याच्यानंतर महाराज म्हणले की काय ही काय वेळ झाली का म्हणून. मग तेव्हा त्यांना कळलं. मग त्यांनी आपली दिलगिरी प्रदर्शित करायला लागला वगैरे. ते बाळावं म्हणले आता बाजारात दिलगिरी वगैरे, पहिल्यांदा जे काय आणलेलं असते ते ठेव पुढे म्हणून. आणि मग ते सगळं महाराजांनी त्या 2 भाकरी खाल्ल्या. कधीही महाराज एका दुसरा तुकडा फक्त खात असत. असे त्यांच्याकडे 2 वाट्या असायच्या, एक तेलाची वाटी एक भाजीची वाटी.
आणि एखादा तुकडा घेऊन त्याला लावायचे आणि खायचे, तेवढं त्यांचं जेवण होतं. बसलेत महाराज आणि तुफान खात बसले. महाराजांच्यासारखं बसूच शकणार नाही. जर का एखादा माणूस तुफान खाईल तर महाराजांचे पोश्चर बघा तुम्ही, ते योग्याचं पोश्चर आहे. योगी माणूस असं बसू शकतो. इतकं पाय जवळ घेऊन अशा रीतीने बसणं हे आपल्याला जमणार नाही. जर का तुफान खात असते महाराज, त्यांना पण जमलं नसतं. महाराज एका दुसरा तुकडा खात असत, 2-2, 3-3 दिवस झोपून राहत असत. माणसाला वाटतं काय 2-2, 3-3 दिवस झोपून राहत, मजाच आहे की? मजा नाही आहे. योगस्थिती असेल तरच तसं करता येईल. याचं कारण की जर का माणूस जर निरोगी असेल, त्याला काही झालेलं नसेल, तर तो 2-3 दिवस झोपू शकणार नाही. तर योगस्थितीमध्येच असत ते. असं महाराजांच्या अनंत गोष्टी आहेत की ज्या गोष्टी योगिक स्थिती होती खूप प्रगट करत नव्हते, पण ज्या व्यक्तींची कॅपॅसिटी होती त्यांच्यापाशी ते प्रगट करत होते. म्हणजे वेदांती लोक आले, त्यांच्यापाशी वेद प्रगट केले. बाळाभाऊंनी ज्या वेळेला इच्छा प्रदर्शित केले त्यावेळेला त्याला ज्ञान सांगितलं, योग ज्ञान सांगितलं, वेदांत ज्ञान सांगितलं, 15वा अध्याय समजून सांगितलं की जो अतिशय अवघड ज्ञानाचाच अध्याय आहे तो. आणि बाळाभाऊ ज्यावेळेला नंतर ज्यावेळेला त्या अध्याय सांगत असत त्यावेळेला सांगता सांगता समाधी लागत असे त्यांना. म्हणजे हे लोक योग्याच्या संगतीत राहून योगी पुरुष झालेले होते. म्हणजे उगीच त्या ठिकाणी मठामध्ये वाटेल ते लोक येऊन राहिलेले नव्हते. महाराजांचे जे अंतरंग भक्त होते ते सर्व भक्त हे योगी पुरुष या स्वरूपामधले होते. महाराजांचा त्यांच्यावरती विलक्षण प्रभाव होता ही एक गोष्ट होती, पण त्याचा भाव पण विलक्षण होता. या प्रत्येकाने म्हणजे आता हरिजाकडे हे एक उदाहरण आहे की आहे एक गोष्ट मागण्याचं, पण बाकी सगळे अंतरंग भक्तांच्या पैकी एकाही भक्ताने त्याच्यापाशी काही मागितलं नाही. आता हे बचूलाल अगरवाल, आता हे तर व्यापारीच होते ना, श्रीमंत होते. त्या महाराजांची सगळं सजवलं वगैरे, महाराजांना पाचीबोटात अंगठ्या, गोफ वगैरे सगळ्या प्रकारचं हे सगळं झाल्यानंतर महाराज म्हणले की आता मला ह्या पोळ्याचा बैल किंवा दसऱ्याचा घोडा समजलाच का काय, पण सगळं काढून फेकून दिलं. पण त्यांनी त्याची इच्छा पूर्ण केली. मग अगोदरच का घालून घेतलं असा विचार नाही. त्याच्या मनातला जो भाव होता की या भावाने मला हे सगळं त्यांना अर्पण करायचं, तर पूर्ण केलं. पण घेतलं काहीच नाही, कारण की मला हे नकोच आहे. तुझा भाव व्यक्त होण्याच्यासाठी मला तुला असं करावं असं वाटतं कर, पण मला हे नको आहे. म्हणून 2 पेढे घेतले आणि निघून गेले तिथनं. काही घेतलं नाही त्याच्या ऐश्वर्याच्या पैकी. पण हा बचूलाल अगरवाल या माणसाला मुलगा नव्हता आणि मूल होण्याची त्याची इच्छा त्याने महाराजांच्या जवळ व्यक्त केली नाही कधीही. मग त्याने कधी मागितलं की महाराज मूल होऊ द्या, असं कधी व्यक्त केलं नाही. हे जे सगळे अंतरंग भक्त स्वरूपामधले जे लोक होते, जे लीला सहचर असं त्यांना म्हणायला पाहिजे, महाराजांजवळ काही आहे एक मागितलं नाही. तुम्ही कधी जर का अकोल्यामध्ये गेलात तर त्या बचूलाल अगरवालाचं राम मंदिर आहे की ज्या राम मंदिर महाराज करावं असे त्यांनी इच्छा प्रकट केली. इतक्या अप्रतिम मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा जो आहे तो इतका अप्रतिम आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही इतक्या सुंदर मूर्ती. सहसा काय होतं की महाराजांच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सहसा त्या स्थानांच्या पाशी जात नाही. मग शेगावला जायचं म्हणजे शेगावला जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं, आपलं परतीचं तिकीट काढलेलं असतं. त्यामुळे आमचं परतीचं रिझर्वेशन वाले भक्त आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला खूप लिमिटेड टाईम असतो, थोडा वेळ घेऊन जायला पाहिजे. महाराजांनी जिथं जिथं म्हणून लीला केल्या त्या स्थानांच्या वरती जायला पाहिजे. त्या पिंपळगावला ओढ्याच्या पलीकडे असं ते शिवमंदिर, एका बाजूला ते पिंपळगाव, महाराज तिथे गेलेले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या गुराख्याच्या पोरांनी पाहिलं की हा माणूस असा बसलाय, हालून बघितलं, हा काय उठत नाहीये, मेलाय का काय म्हणून बघितलं तर अंगात दुगदुगी आहे, त्यामुळे मेलेलं नाहीये. मग भूत असेल म्हणले, कोणीतरी म्हणलं. तर म्हणजे भूत कसं असेल, शिवाच्या पुढे भूत कसं राहील वगैरे असे ते गुराखे पोरं स्वतःच्या आकलेप्रमाणे करत होते. पण त्यांनी तिथनं जाऊन बाजून जी काय फुलं होती तिथली आणली, आपली जी काय भाकर नंतर हे होती ती महाराजांच्या तोंडाशी धरली, तिथं ठेवली. हे सगळा जो भाव आहे अगदी नैसर्गिक भाव आहे. काही त्यांना त्याच्यापासून प्राप्तीची इच्छा नव्हती. पण अगदी ओरिजिनल माणसाला एखाद्या अशा प्रकारचं दिव्यत्व समोर दिसलं की पूजन करावं असं वाटतं. तो ओरिजिनल पूजनाचा भाव धरून आम्ही रोज पूजन त्या भावाने करायला पाहिजे की जो त्या गुराख्यांचा भाव होता. किंवा काही नको आहे परंतु मला इथं देव दिसतोय. या सगळ्या लोकांचा मधनं आपण ज्यावेळेला वावरतात. मी त्या पिंपळगावच्या मंदिराला आम्ही गेलो होतो त्यावेळेला अजूनही ते मंदिर ते तसंच आहे. असं दगडी बांधकामाचं मंदिर
आतमध्ये काही नाही, डेकोरेशन नाही, काही नाही, दानपेटी नाही, काही नाही. तिथं ते तसंच एक नाग, त्याच्यानंतर ती पिंड, त्याच्यावरती पांढरी फुलं थोडीशी वाहिलेली, बस. कोणी नाही तिथे, अक्षरशः कोणी नाही. आम्ही तिथं जाऊन ध्यान केलं तेव्हा असं वाटलं की महाराज आपल्या बरोबर आहेत. केव्हाही तुम्ही लक्षात ठेवा की ज्या ज्या स्थानांना आम्ही जाऊ, ज्या ज्या विभूतीच्या स्थानांना आपण जाऊ, ज्या ज्या देवतेच्या स्थानांना जाऊ, त्यावेळेला त्या देवतेचं अस्तित्व मनात धरून तिथं त्या ठिकाणी बसलं पाहिजे, तरच आपल्याला त्या जाण्याचं सार्थक होतं. आणि त्यानुसार महाराजांच्या त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही जाऊ, किंवा त्या जामसिंग राजपुताच्या मुंडगाव, आडगाव या सगळ्या ठिकाणी तुम्ही जर का जाऊन बघितलं, एक वेगळ्या प्रकाराने महाराजांचं अस्तित्व होतं. मुंडगावचे महाराजांची मूर्ती तुम्हाला माहिती नसेल, कदाचित माहिती असेल, पण मिशा बिशा असलेले हे गजानन महाराज आहेत. फारच सुंदर ध्यान आहे, बघण्यासारखं आहे. तर असं एकूण इथं मी हे सांगण्याचं कारण की ज्यावेळेला मी हे गजानन महाराजांच्यावरचं लिखाणाचं स्फुरण झालं होतं, ते मी मागच्या वेळेला 2012मध्ये घेऊन आलो होतो. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर महाराजांचं चित्र पाहिलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की इथं जर का हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर इथे येईन त्यावेळेला महाराजांच्याबद्दल बोलीन, असं तिथं कबूल करून गेलो होतो. म्हणून आज थोडंसं त्यांच्याबद्दल बोललो. गुरुशिष्य संबंध हा तो विषय आहेच आहे, पण या प्रत्येक महाराजांच्या सर्व शिष्यांच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या छटा आहेत. काही काही जे लोक आहेत ते सगळे विलक्षण बुद्धिमान होते, वेदांतवाले होते, काही जण अतिशय अडाणी होते, काही जण अतिशय गरीब होते, काही जण अतिशय सत्ताधारी होते, काही जण धनवान होते. म्हणजे पण महाराजांना सगळे पोरच होती. म्हणजे बच्चूलाल अग्रवाल, पंकटलाल हे सगळे श्रीमंत पोरं होती. त्याप्रमाणे हे पाटील बंधू हे सगळे अडदांड पोरं होती. अरे तरी म्हणायचे अमुक तमुक वगैरे. पण तरी देखील महाराजांच्या मधनं ज्या ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या इतके सुरुवातीच्या काळात किती वेडवाकडे अपशब्द बोलत असतील महाराजांना. ते भास्कर पाटील म्हणले की नका महाराज इतर, हे सत्तेने मत्त झालेले आहेत, त्यामुळे आपण आपला अडगावला जाऊ म्हणून. महाराज म्हणले भास्करा थोडा धीर धर, हे सगळे पाटील बंधू हे माझे परमभक्त आहेत. आता किती विश्वास असला पाहिजे बघा की तोंडावर ते लोक शिव्या देत आहेत, राकेटपणा करतायत, काय करतायत, काय नाही. त्याला भाव संशुद्धी असं म्हणतात की दुसऱ्याच्या बद्दल वाईट भाव बाळगायचाच नाही. भाव संशुद्धी तर तप मानस मुच्यते. मानस तप आहे हे की चांगला भाव बाळगायचा, स्वतःबद्दलही इतरांच्या बद्दलही चांगला भाव बाळगायचा. कधीही महाराज कुणाबद्दलही अपशब्द बोललेले नाहीत, कुणाच्या बद्दल टीका केलेली नाही, कधीही कुणाला काही मागितलं नाही त्यांनी. म्हणजे असं किरकोळ गोष्टी त्याची इच्छा पूर्ण करण्याच्यासाठी, बाबा काही जसं बंकटलाला सांगितलं की जा भाकरी आणि पिठलं घेऊन ये म्हणून, इच्छा त्याची सेवा करावी ही पूर्ण करण्यासाठी. पण असं आहे काहीच कुठल्याही गोष्टीचं मागितलं नाही. कधीही मिंधेपणा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. कुणाचेही सत्ताधारी असो, श्रीमंत असो, कुणी असो, महाराज कुणाचेही मिंधे नाही. मनातनं इच्छा निर्माण झाली, बंकटलाच्या घरातून निघून गेले. मनातनं इच्छा निर्माण झाली, त्या मारुती पाटलाच्या घरातून निघून गेले, कृष्णाजी पाटलाच्या मेळ्यातून निघून गेले. पण असं काही त्यांना दुखावलं नाही, परंतु अलिप्तच स्वतंत्रपणा तर राहिलेलंच होता. किंवा आता कसं सांगायचं, त्यांना भीड पडली की बाबा नाही बाबा आता ते काय म्हणतील, काय नाही, काय म्हणायचं, मी चाललो. स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं हे सगळे. जो गुरु भीडू सारू, म्हणजे भीड ज्या गुरुला शिष्याची पडते, तो अधमाहून अधम थोरू, तो अधम गुरु असं समजावं. काही नाही. महाराज या सगळ्या अध्यात्मशास्त्राचं, ज्ञानीपुरुषांचं हे प्रतीक होते. आणि त्यांचे शिष्य हे शिष्य कसे असावेत याची प्रतीक होते. पण हा गुरुशिष्य संबंध, त्यांना ज्ञान प्राप्त होणं, गुरूंची कृपा होणारच, याचं कारण की मानसिक स्थिती त्यांची ज्ञानाला सुयोग्य अशा प्रकारची घडलेली होती. त्यांनी उपासनेमधनं पण ती केलेली होती. म्हणून प्रत्येक गोष्ट व्यक्तीने हे लक्षात घ्यावं की जशी महापुरुषांची चरित्र आपण बघतो, तसे शिष्यांची चरित्र बघितली पाहिजेत की त्यांनी काय केलं, ते कसे वाढले, कशा रीतीने ते विकसित झाले. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ही गोष्ट
सामान्य माणूस करू शकणार नाही. कित्येक जे भाऊ कवरचं मी उदाहरण सांगत होतो की त्याच्या भाकरीला त्यांनी प्रतिसाद दिला, भाकरी अर्पण करायची, त्याच्या मनात दुसरा काही विचार नाही. त्या याच्यावरती बस स्टॉप म्हणजे एस टीच्या स्टँडवरती तो बसलेला असताना त्याच्या मनामध्ये मला तुम्ही अवहेर का केलात, माझं हे का तुम्ही घेतलं नाही, अशाच प्रकारचा सगळा वेळ ते भाव होता. कुठेही अशा प्रकाराने तो भाऊ कवर दुसरीकडे गेला, त्याने वडापाव खाला, चहा प्याला असं वर्णन नाहीये. तो काही न खाता पिता महाराजांचीच आठवण काढत बसला होता, म्हणून महाराज त्याची आठवण काढत होते. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणजे जो ज्या भावनेने माझ्याकडे येतो त्याच भावनेने मी त्याला प्रतिसाद देतो. असं जे मुख्य गुरु शिष्य संबंध आहे किंवा देवभक्त संबंध आहे हा या ठिकाणी प्रगट होतो. म्हणून अध्यात्मशास्त्रातली सर्व तत्व या पोथीमध्ये प्रगट झालेली आहेत. ही फार महत्वाची गोष्ट म्हणजे एका संतांनी दुसऱ्या संताचं चरित्र लिहिलेलं आहे. दासगणू महाराज हे पण संतच होते. एका संतांनी दुसऱ्या संताचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या दृष्टीने या पोथीला विलक्षण महत्व आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तू डॉक्टरकीच्या परीक्षेमध्ये पास होतील छान वगैरे, त्याच्यावरती तो कवर म्हणतो की मी त्याच्यासाठी तुमच्याकडे आलोच नाही. इच्छा काही अशा प्रकारची नाही की महाराजांनी मला आशीर्वाद द्यावा, मला डॉक्टरकीच्या परिस्थितीमध्ये उत्तम हे पास व्हावं वगैरे, यासाठी मी तुमच्याकडे नाही चाललेलो. तुमचं दर्शन झालं एवढंच मला पुरे आहे, तुम्ही हे माझं ग्रहण केलं एवढंच मला पुरे आहे. ही गोष्ट जे सुदाम्याची भक्ती होती ना, की सुदामा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेला, घरामध्ये वाईट परिस्थिती, त्या वाईट परिस्थितीमधनं बायकोनी थोडंसं सांगितलं की मित्रच आहे तुमचा तर तुम्ही जा. तिने पोह्याची पुरचुंडी करून दिली, ती पण शेजारून मागून आणलेली होती, इतकी दारिद्र्य. आणि हा चालत 2-2.5 दिवस चालायला लागला, 3 दिवसपर्यंत चालायला लागणार अशा परिस्थितीत तो चालत गेला. आणि हिने असं ठरलं की हा परत येईपर्यंत मी जेवणार नाही. मग उपवास, ती काही न खाता पिता उपाशी राहिली, सुशीला तिचं नाव. आणि ज्यावेळेला हा तिथं गेला सुदामा, त्यावेळेला कृष्णाने त्याचं स्वागत केलं आणि काही सगळं आपल्याला माहितीच आहे. मग त्या स्नान घातलं, भरजरी वस्त्र, त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता हे झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांचे नमस्कार वगैरे झाले, त्यावेळेला हा सुदामा म्हणतो ठीक आहे आता कृष्ण मी जातो. असं काही नाही की बाबा इतकं आलो आहे आता त्या 4-8 दिवसपर्यंत थोडं रिलॅक्स वगैरे असं अशी काही भूमिका नाही. कारण की हा ज्ञानीपुरुष आहे. सुदामा हा अध्ययन त्यांनी सांदीपनीच्या ऋषीत कृष्णाच्या बरोबर केलं होतं. आता जीवनभर अध्यापन करायचं आणि कुठल्याही अध्यापनाचा पैसा घ्यायचा नाही, म्हणून दारिद्र्य. प्रवचनाचे रेट लावणारे खूप लोक असतात, तर तशा प्रकारचा तो रेटवाला नव्हता. तर ह्या सगळ्या, कारण की हे अध्यात्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. प्रबोधन ज्या वेळेला करतो त्यावेळेला पैशाच्या अपेक्षेने करायचं नसतं. कुठलीही विद्या ज्या वेळेला प्रदान करायची असते त्यावेळेला त्याच्या बदल्यात काही एक्सपेक्ट करायचं नसतं. अशी जी गुरूंची भूमिका ती तो पाळत होता. म्हणून इतकं दारिद्र्य पण त्याने कोणाकडे कधी पैसा मागितला नाही या सुदामाने. आणि त्यामुळे त्याचं जे निस्पृहतेचं तेज इतकं विलक्षण होतं, फाटकं धोतर होतं त्याचं. आणि ज्या वेळेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 3 दिवसामध्ये ज्यावेळेला त्या पोह्याची पुरचुंडी त्याने नेली, त्याच्या पाठीमागे काय काय होतं बघा, की ती दुसरीकडनं मागून आणलेली ही सुशीला आता जेवणार नाही, खाणार नाही, ती जोपर्यंत परत येणार, हे त्याच्या पाठीमागचा भाव होता. आणि या 3 दिवसामध्ये याच्या पोटातही अन्न नाही आहे, पण ही पोह्याची पुरचुंडी सोडून थोडे पोहे खावेत असं त्याला वाटलं नाही, त्याच्या मनातही आलं नाही. म्हणून त्या पोह्यांना इतकं महत्त्व आहे की त्याच्या पाठीमागे विलक्षण संयम आणि एक प्रेम आहे, उत्कंठ आहे कृष्णाच्या भेटीची. आणि ते सगळं झाल्यानंतर तो सुदामा असं सांगतो की कृष्ण आम्ही जातो. कृष्ण असं म्हणू शकला नाही की 2-3 दिवस थांब ना अजून इथे, कारण की त्याला माहिती आहे की तिथे वहिनी उपाशी आहे. त्यामुळे तो म्हणला ठीक आहे. मग ते ठीक आहे म्हटल्यानंतर तो गेला, ती सगळी भरतरी वस्त्र काढली, आपलं जुनं धोतर नेसला, फाटकं रुबाबात निघाला. कृष्ण असं म्हणू शकला नाही की तू जुनं धोतर का नेसलास, असं नवीन वस्त्र घेऊन जा. याचं निस्पृहतेचं तेजस एवढं आहे की काय मला तुझं काही नकोच आहे.
असं करून ज्यावेळेस सुदामा परत आला त्यावेळेला ती सुवर्णनगरी झालेली वगैरे ही कथा आहे. आणि त्यावेळेला बघितलं, भांबावून गेला, मग त्याला ओवाळलं वगैरे, आनंद झाला. शांतच होता तो. कुणीतरी विचारलं त्याला की बाबा इतकं तुम्हाला हे ऐश्वर्य मिळालं तर तुम्हाला हे पाहून आनंद नाही का झाला? झाला म्हणला, पण कृष्णाला पाहून झाला तेवढा नाही झाला. हा सुदामा. त्याच्यानंतर कृष्णाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याने काही मागितलंच नाही की मला हे पाहिजे, ते काही मागितलं नाही. तुझी भेट पाहिजे बस, बाकी काही नको. ही जी भूमिका आहे ही त्या भाऊ कवरची भूमिका आहे. त्यावेळेस तुम्हाला एवढं अर्पण करायचं बस, बाकी काही मला नाही करायचं, बाकी काही इच्छा नाही. ही गोष्ट कितीतरी उंचीची आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला एक फोड झाला आणि त्याला त्रास झाला वगैरे, कित्येक दिवसपर्यंत त्यांनी महाराजांना मानसिक दृष्टीने सुद्धा आवाहन केलं नाही. ज्यावेळेला अगदीच असह्य झालं त्यावेळेला ते महाराज वेगळ्या वेशामध्ये तिथे गेले वगैरे, ही कथा आपल्याला माहिती आहे. पण महाराजांना त्रास होता कामा नये. ज्या काही सामान्य गोष्टी आहेत त्यासाठी म्हणून मी त्यांना हाक नाही मानणार. हे अतिशय तेजस्वी भक्त महाराजांचे होऊन गेले. सर्व भक्त विलक्षण तेजस्वी होते. इतकंच नव्हे, हे गंगा भारती गोसावी याचं तुम्ही बघाल तर त्याला जो विलक्षण रोग झालेला होता आणि त्याच्यासाठी म्हणून महाराजांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी त्याचा रोग बरा झाला. रोग बरा झाल्यानंतर बायको आणि मुलगा त्याला न्यायला आले. आता या ठिकाणी बायको आणि मुलगा न्यायला आल्यानंतर आता रोग बरा झाल्यानंतर माणूस संसारात उत्साहाने जाईल की नाही? त्यावेळेला आता इथून पुढे सहज संसार करू शकतो. त्यावेळेला त्याने सांगितलं की आता मी तुमचा नाही, मी आता महाराजांचा आहे, आता मला संसार नाही. ही अवघड गोष्ट आहे. आपण विचार करा की आपल्याला जर का त्रास असेल आणि त्याच्यानंतर ते त्रास झाल्यानंतर मनातल्या वासना जर का तशाच असतील तर त्रास गेल्यानंतर त्या पहिल्यांदा वासना येतील, संसाराची वासना नक्की आली असती आणि परत हे बोलवायला आलेत. मग चला की महाराजांना 3 जण नमस्कार करतात, महाराज आज्ञा बिज्ञा, नथिंग. त्यांना जायला सांगितलं. हा स्वतंत्रपणाने राहिला. उत्तम तो पद म्हणत होता. मलकापूरमध्ये जाऊन काम करायला सांगितलं, त्याची तिथं समाधी आहे. त्याने उत्कृष्ट कार्य केलं. असे हे जे सगळे भक्त होते, या सगळ्या भक्तांच्या मध्ये एक प्रकारचं विलक्षण तेज डोळ्यासमोर येतं. म्हणून भक्तिभाव हा एक भाग, सांगितलेल्या गोष्टीवरती श्रद्धा हे दुसरे भाग, त्यांनी सांगितलेले उपासना करणे हा तिसरा भाग. या सर्व गोष्टींना मिळून सच्शिष्य असं म्हणतात. आणि हा सगळा प्रवास त्याचा ज्ञानाकडे नेण्याची क्षमता असलेले गुरु हे सद्गुरू, हे दोघं जण एकत्र मिळाले तर शिष्याला आत्मज्ञान प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून तेथे न लगती सायास. कारण की कष्ट वाटत नाहीत. प्रेमात ज्या वेळेला कष्ट होतात त्यावेळेला ते कष्ट वाटत नाहीत. साधनेचे कष्ट सुद्धा ज्या वेळेला प्रेमाने साधना करतो माणूस त्यावेळेला ते कष्ट वाटत नाहीत. म्हणून तेथे न लगती सायास. त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा, एकमेकांना हे पूरकच असतात गुरु शिष्य. आणि त्याच्यानंतर त्या शिष्यांचा आत्मोद्धार, आत्मप्राप्ती त्यांना होते. एक दिव्य चरित्र महाराजांचं आणि त्यांच्या सर्व शिष्यांचं एका विशिष्ट ओवीला धरून ते प्रगट करावं असे प्रेरणा झाल्यावरून ते महाराजांच्या समोर बसून ते प्रगट झालं. ते त्यांच्या चरणी अर्पण करतात. हरिओम तत्सत. श्रीराम श्रीराम श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सच्चिदानंद.